everyone, good evening. Welcome back to Impulse Batch. आवाज क्लिअर आहे का? एकदा चॅट सेक्शन मध्ये सांगा. Very good evening. Very good evening, everyone. ठीक आहे. काय पब्लिक नाहीये? व्हिडिओची स्ट्रीम पब्लिक नाहीये म्हणताय का? आहे तर आहे. अच्छा, ओके. स्टुडंट्स नाहीयेत इन दिस सेन्स. ओके. आजचं लेक्चर सगळ्यांसाठी कंपल्सरी नाही केलेलं, कारण आपले जे ऑफलाईनचे मुलं आहेत त्यांना हे ऑलरेडी शिकवून झालेलं आहे. मग जे ऑफलाईनमध्ये नाही आहेत त्यांच्यासाठी हे लेक्चर फार इम्पॉर्टंट आहे. स्टार्ट करायचं की वेट करायचं अजून 1 मिनिट? चलो स्टार्ट करून देऊ. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या नोट्समध्ये पण हा क्वेश्चन होता. अ बॅलन्स डाएट कन्सिस्ट ऑफ 6 मेन न्यूट्रियंट्स. आपल्या बॅलन्स डाएटमध्ये कोण कोण आहे? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स आणि वॉटर. आय होप याच्यामध्ये काही कन्फ्युजन नसेल. नेक्स्ट होतं एंड प्रोडक्ट्स ऑफ कार्बोहायड्रेट्स काय आहे? कार्बोहायड्रेट्स मी म्हणते की एक बल्की मॉलिक्यूल आहे, एक मोठा मॉलिक्यूल आहे, पॉलिमर आहे. आपण त्याला खाल्लं की आपल्या बॉडीमधल्या एन्झाईम्स त्याला ब्रेक करतात स्मॉल शुगर्समध्ये, आणि त्या स्मॉल शुगर्स कोण आहेत? ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज. प्रोटीन आपल्या बॉडीचं बिल्डिंग ब्लॉक आहे, म्हणजेच स्ट्रक्चरल मटेरियल आहे. इथे इम्पॉर्टंट एमसीक्यू बनू शकतो म्हणून सांगितलं. आपल्या बॉडीचं स्ट्रक्चरल मटेरियल कोण आहे? प्रोटीन. थर्ड सांगितलेलं कार्बोहायड्रेट इज ए हाय सोर्स ऑफ एनर्जी. आपण रोज चपाती आणि भाकरी का खातो? बिकॉज इट इज हायेस्ट सोर्स ऑफ एनर्जी. आणि आपल्या बॉडीचं जेनेटिक मटेरियल कोण आहे? तर डीएनए आणि आरएनए कोणाचं जेनेटिक मटेरियल आहे? व्हायरसेसच्या बॉडीचं. सो हे काही पॉइंट्स होते. याच्यामध्ये सुद्धा काही कन्फ्युजन नसेल. थिअरी पॉइंट्स आहेत एकदम. मग आपण एक्झॅक्टली या चॅप्टरमध्ये काय काय शिकणार आहे? आपण शिकणार आहे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, नेक्स्ट आहे एन्झाईम. एन्झाईम अगदी छोटा टॉपिक आहे. अँड लास्ट आहे न्यूक्लिक ऍसिड. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, एन्झाईम्स अँड न्यूक्लिक ऍसिड. नेक्स्ट आहे कार्बोहायड्रेट्समध्ये कुठे एमसीक्यू येऊ शकतो? कार्बोहायड्रेटची डेफिनेशन आधी होती हायड्रेट्स ऑफ कार्बन, विच इज रॉंग टर्म. रॉंगली टर्म्ड डेफिनेशन म्हणायचं. पूर्वी जेव्हा सायंटिस्ट शिकत होते तेव्हा ते चुकीच्या पद्धतीने डिफाईन करत होते, आणि ती चुकीची पद्धत म्हणजेच हायड्रेट्स ऑफ कार्बन. मग एक्झॅक्टली करेक्ट डेफिनेशन कोणती आहे? पॉइंट नंबर 1, पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्झी कीटोन्स आर कॉल्ड ॲज कार्बोहायड्रेट्स. बाकी पुढचं काय आहे ते विसरला तरी पण चालेल. नेक्स्ट होतं कार्बोहायड्रेट्स सच ॲज ग्लुकोज, फ्रुक्टोज आर स्वीट इन टेस्ट, अँड ॲज दे आर स्वीट आपण त्यांना नाव काय दिलं? शुगर. कार्बोहायड्रेटना आपण शुगर यासाठी म्हणतो की त्यांची टेस्ट स्वीट आहे. त्यानंतर सुक्रोज इज कॉमनली युज्ड शुगर. कॉमन शुगर कोण आहे? आपली सुक्रोज, विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम शुगर केन अँड शुगर बीट. शुगर प्रेझेंट इन मिल्क इज लॅक्टोज. हा एमसीक्यू म्हणून येऊ शकतो. ग्रीक वर्ड फॉर शुगर इज सॅखरान, अँड हेन्स दे आर टर्म्ड ॲज सॅखराइड्स. हे 2 इम्पॉर्टंट वर्ड इथे सुद्धा एमसीक्यू येऊ शकतो. दे आर टर्म्ड ॲज व्हॉट? इट इज टर्म्ड ॲज सॅखरान इन ग्रीक, अँड इन इंग्लिश आपण त्याला काय म्हणतो? सॅकराइड्स. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज, सुक्रोज अँड स्टार्च. या पेजमध्ये काही कन्फ्युजन आहे का? बघा, या पेजमध्ये काही कन्फ्युजन आहे का? यामध्ये अजून काय पाठ ठेवायला पाहिजेत? हे फॉर्म्युले लर्न पाहिजेत. C6H12O6, सुक्रोज C12H22O11 अँड स्टार्च C6H10O5. याचा ब्रॅकेट रेज टू n करायला विसरू नका. ब्रॅकेट रेज टू n म्हटल्याशिवाय तो स्टार्च नसतो.
सो लेट्स मूव्ह अहेड. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. बघा, कार्बोहायड्रेट्सचं तुम्हाला या पेजमध्ये या गोष्टी माहिती पाहिजेतच. सगळ्यात पहिला पोर्शन येतो मग क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस म्हणजेच रिॲक्शन विथ वॉटर, दॅट इज त्यांना तुम्हाला पाण्यात टाकायचं आहे. काय होतं बघा. कार्बोहायड्रेट्स आर ऑफ 3 टाइप्स. फर्स्ट इज मोनोसॅकराइड, नेक्स्ट इज ऑलिगोसॅकराइड अँड लास्ट इज पॉलिसॅकराइड. मोनोसॅकराइड म्हणजेच काय, विच डू नॉट हायड्रोलाइज फर्दर. हायड्रोलाइज होत नाही म्हणजे पाण्यामध्ये टाकल्यानंतर दुसरी तिसरी काहीच रिॲक्शन होणार नाही. तुम्ही जर ग्लुकोजला पाण्यात टाकलं काही वेगळं होणार नाही, ग्लुकोजच राहील. फ्रुक्टोजला पाण्यात टाका, गॅलेक्टोजला पाण्यात टाका, रायबोजला पाण्यात टाका, काहीही चेंज होणार नाही, ते ॲज इट इज राहतील. मग ऑलिगोसॅकराइड्स काय होतात, जर आपण त्यांना पाण्यामध्ये टाकलं तर ते स्मॉल युनिट्समध्ये तुटतात. 2 युनिटमध्ये तुटतील किंवा 3 युनिटमध्ये तुटतील किंवा 4 युनिटमध्ये तुटतील. मग रॅफिनोज आणि स्टॅचिओज त्याचं एक्झाम्पल आहे. रॅफिनोजला पाण्यात टाकून बघा. रॅफिनोजला जर तुम्ही पाण्यामध्ये टाकलं तर तुम्हाला भेटेल 1 मॉलिक्यूल ग्लुकोजचा, 1 मॉलिक्यूल फ्रुक्टोजचा आणि 1 मॉलिक्यूल गॅलेक्टोजचा. सो तुम्हाला किती युनिट्स भेटले, 1 2 3 युनिट भेटले. 2 ते 10 युनिट जर भेटत असतील, 2 to 10 युनिट जर भेटत असतील तर ऑलिगोसॅकराइड, आणि त्याच्याहून जास्त 11 पासून अगदी तुम्हाला 100 200 असे युनिट जर भेटले तर त्याला म्हणायचं असतं पॉलिसॅकराइड. जसं की स्टार्च. स्टार्चला जर तुम्ही पाण्यात टाकलं C6H12 स्टार्चचा फॉर्म्युला काय, C6H5 O किती असणार आहे, स्टारचा फॉर्म्युला किती आहे, C6H10O5 ब्रॅकेट रेज टू N. जेव्हा याला पाण्यामध्ये टाकाल तुम्हाला भेटेल C6H12O6 N टाइम्स. खूप सारे मॉलिक्युल्स तुटतात, 1-2 नाही 100-200, 1-2 नाही 100-200. C6H10O5 आहे. काही जणांचं ते माझ्यासारखं मिस्टेक झाली आहे, ते चेक करून घ्या. मग जर एक मॉलिक्यूल काहीच डिफरन्स देत नाही, मोनोसॅकराइड, 2 to 10 युनिट्समध्ये तुटला ऑलिगोसॅकराइड, अँड खूप साऱ्या युनिट्समध्ये तुटला तर पॉलिसॅकराइड. नेक्स्ट मग ऑलिगोसॅकराइडचंच क्लासिफिकेशन तुम्ही करू शकताय. 2 युनिटमध्ये तुटला तर म्हणा डायसॅकराइड, 3 युनिटमध्ये तुटला तर म्हणा ट्रायसॅकराइड, जर 4 युनिट्समध्ये तुटला तर म्हणा टेट्रासॅकराइड्स. बघा इथे सुक्रोज कशामध्ये तुटतो, ग्लुकोज फ्रुक्टोज. मॅमची आजी माल्टोज कशामध्ये तुटते, ग्लुकोज ग्लुकोज. सेम मॉलिक्यूलला रिपीट करायचंय. लॅक्टोज कशामध्ये तुटतो, ग्लुकोज गॅलेक्टोज. लक्षात राहतील का हे? सगळ्यात इम्पॉर्टंट पेज आहे. इथे MCQ येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत, सगळ्यात जास्त चान्स. रॅफिनोज इज अ ट्रायसॅकराइड असा सुद्धा क्वेश्चन ते विचारू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रायसॅकराइड? आन्सर काय असणार आहे, फक्त रॅफिनोज, कारण ते सोडून आपल्या टेक्स्टबुकमध्ये दुसरा मॉलिक्यूलच नाहीये. टेट्रासॅकराइडचं एक्झाम्पल काय आहे, स्टॅचिओज, कारण ते सोडून आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पलच नाहीये. स्टॅचिओज कशामध्ये तुटतो, ग्लुकोज फ्रुक्टोज गॅलेक्टोज गॅलेक्टोज. आता PYQ मध्ये क्वेश्चन आहे, स्टॅचिओज ऑन हायड्रोलायसिस गिव्ह डॅश मोल्स ऑफ फ्रुक्टोज अँड डॅश मोल्स ऑफ गॅलेक्टोज. काय आन्सर असणार आहे रे? फ्रुक्टोजचे किती मोल दिले त्यांनी, 1. गॅलेक्टोजचे किती मोल आहेत, 2. सो आन्सर काय असणार आहे, 1,2. 1 मोल फ्रुक्टोजचा आणि 2 मोल गॅलेक्टोजचे. हा क्वेश्चन होता. चलो नेक्स्ट. रिमेंबर देर आर अबाउट 20 डिफरंट मोनोसॅकराइड. किती मोनोसॅकराइड टोटल, 20. आणि आपण किती पार्ट केले बघा, ग्लुकोज फ्रुक्टोज गॅलेक्टोज रायबोज, अजून एक याच्यामध्ये नाव लिहा इरिथ्रोज. आपण 5 पार्ट केलेत, पण आहेत किती, ऑलमोस्ट देर आर ऑलमोस्ट 20 मोनोसॅकराइड्स. कॉमन ऑलिगोसॅकराइड्स कोण आहेत, डायसॅकराइड. डायसॅकराइड मध्ये मी तुम्हाला टाइप्स सांगितलेले बघा. ऑलिगोसॅकराइड आर ऑफ 3 टाइप, डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, टेट्रासॅकराइड. मोस्टली एक्झाम्पल कोणाचे दिसत आहेत, डायसॅकराइड्सचे. सो कॉमन ऑलिगोसॅकराइड्स आर डायसॅकराइड्स. नेक्स्ट काय, स्टार्च इज कॉमन इन्ग्रेडियंट ऑफ फूड ग्रेन. फूड ग्रेन्स मध्ये जास्त काय प्रेझेंट आहे, स्टार्च प्रेझेंट आहे. सेल्युलोज कुठे प्रेझेंट असतं, प्लांटच्या सेल वॉलमध्ये, प्लांटच्या सेल वॉलमध्ये. अँड मोस्ट इम्पॉर्टंट,
जो क्लासरूम मध्ये पण सांगितलेला इम्पॉर्टंट एमसीक्यू कुठे, ग्लुकोज इज स्टोर्ड इन ॲनिमल बॉडी इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. जो एक्सेस ऑफ ग्लुकोज आहे आपल्या बॉडीमध्ये तो ग्लायकोजन मध्ये कन्वर्ट होतो अँड इट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन, कारण आपण ॲज इट इज ग्लुकोजला स्टोअर करू शकत नाही. ठीक आहे, गुड. मी थोडंसं चॅटमध्ये इग्नोर करते. जर काही डाऊट असेल तर नक्कीच सांगेन. बाकीचं काही चॅट असेल तर मी तुम्हाला रिप्लाय नाही देत आहे. ठीक आहे, चलो. नॉमेनक्लेचर. क्लासिफिकेशन नंतर लगेच तुम्हाला नॉमेनक्लेचर आलं पाहिजे. नॉमेनक्लेचरमध्ये कॉमनली मोनोसॅकराइड्सनाच काय म्हणायचंय, ग्लायकोज. कॉमनली मोनोसॅकराइड आर कॉल्ड ॲज ग्लायकोज. जर त्यांच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप असेल तर तुम्ही नाव देणार अल्डोज. जर त्याच्यामध्ये कीटोन ग्रुप असेल तर तुम्ही त्याला नाव देणार कीटोज. आणि किती नंबर ऑफ कार्बन ॲटम आहे ते फक्त त्यामध्ये इन्सर्ट करत जायचं. म्हणजे काय बघा, इथे 3 मॉलिक्यूल घेतलेत, लगेच सॉल्व्ह करून बघूया. इथे किती आहे, 3 कार्बन आहेत का चेक करा. 1 2 3, येस 3 कार्बन आहेत. दिलेल्या मॉलिक्यूल मध्ये हा कोणता ग्रुप आहे, अल्डिहाइड आहे का कीटोन आहे, अल्डिहाइड आहे. तर याचं नाव काय असणार आहे, अल्डोज. पण टोटल 3 कार्बन आहेत, मग या अल्ड आणि ओजच्या मध्ये 3 आकडा टाकणार आहे म्हणजे ट्राय. नाव काय झालं त्याचं, अल्डोट्रायोज. अल्डोट्रायोज. अल्डोट्रायोजचं अजून एक नाव आहे इरिथ्रोज. जो इरिथ्रोज आपण पाठ केला, इट इज नथिंग बट अल्डोट्रायोज. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये वरती परत काय दिसतंय आपल्याला, अल्डिहाइड. सो याचं नाव अल्डोज असणार आहे. पण टोटल कार्बन किती आहेत, 1 2 3 4 5, म्हणजे नाव असणार आहे अल्डो पेंटोज. अल्डो पेंटोज. आणि लास्टला बघा 6 कार्बन आहेत, सो नाव काय असणार आहे. आणि हा कोण आहे पहिला बघा, अल्डिहाइड नाहीये, कीटोन आहे, कीटोन. सो याचं नाव असणार आहे कीटो. 6 कार्बन आहेत म्हणून हेक्झोज. अल्डिहाइड आहे का कीटोन आहे ओळखायचं आणि किती कार्बन आहेत तितका ओज लावायचा. आय होप नॉमेनक्लेचर तुम्हाला क्लिअर आहे. कॉमनली मोनोसॅकराइड आर कॉल्ड ॲज ग्लायकोज. अल्डिहाइड असेल तर अल्डोज, कीटोन असेल तर कीटोज, आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स फक्त इन्सर्ट करायचे. क्लिअर आहे सर्वांना. पुढे जाते मी. प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज मध्ये 2 मेथड आहेत. हे स्ट्रक्चर आत्ताच करायची गरज नाही, मी या लेक्चरमध्ये स्ट्रक्चर पण सांगेन. प्रिपरेशन ऑफ ग्लुकोजच्या 2 मेथड्स आहेत. प्रिपरेशन ऑफ ग्लुकोजच्या 2 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे युझिंग सुक्रोज. सुक्रोजचं स्ट्रक्चर काहीतरी असं असतं, तुम्हाला पाठ करायची गरज नाही, तुम्ही इथं बघा. सुक्रोज. सुक्रोज मध्ये आपण काय टाकलं, पाणी इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. कारण फक्त पाणी टाकून रिॲक्शन होत नाही, नाहीतर तुम्ही आम्ही घरी बसून रिॲक्शन केली असती. त्यामध्ये काय टाकायला लागतं, डायल्यूट ऍसिड. डायल्यूट ऍसिड टाकल्यानंतर सुक्रोजचे 2 तुकडे होतात आणि आपल्याला काय भेटतं, अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी फ्रुक्टोज. हे लक्षात ठेवा. फक्त ग्लुकोज आणि फ्रुक्टोज न लक्षात ठेवता कीप इन माइंड अल्फा डी ग्लुकोज, बीटा डी फ्रुक्टोज. हा पॉइंट नोट केलाय का, जरा रिप्लाय द्या चॅट सेक्शन मध्ये. अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी फ्रुक्टोज. अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी फ्रुक्टोज. आता जर मग आपल्याला मिक्सचर मिळालं असेल, जर मिक्सचर मिळालं असेल तर मला सांगा, याला सेपरेट करायला पाहिजे की नाही, याला सेपरेट करायला पाहिजे की नाही. मग सेपरेट करायचं असेल तर याच्यामध्ये काय ऍड करायचंय आपल्याला, इथेनॉल. आलेल्या मिक्सचरमध्ये तुम्ही इथेनॉल टाका. इथेनॉल मध्ये फ्रुक्टोज आरामात सोल्युबल होतो आणि विरघळून जातो, आणि ग्लुकोज विरघळत नाही. सो त्याचे काय बनतील, क्रिस्टल. आणि क्रिस्टल बनले तर ते क्रिस्टल तुम्ही फिल्टर पेपर थ्रू बाहेर काढू शकताय. समजलं काय केलं. सुक्रोजला पाण्यामध्ये टाकल्यावर काय भेटतं, अल्फा डी ग्लुकोज, बीटा डी फ्रुक्टोज. फ्रुक्टोज आणि इथेनॉल सोल्युबल इन इच अदर, त्यामुळे ते विरघळून जातात. ग्लुकोज विरघळत नाही, त्याचे क्रिस्टल बनतात, ते तुम्ही बाहेर काढू शकता. सेकंड मेथड आहे युझिंग स्टार्च. बघा स्टार्च मध्ये किती युनिट आहेत, 300 ते 600 युनिट्स आहेत ऑलमोस्ट. सो स्टार्चला जेव्हा पाण्यात टाकताय, अगेन इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड, तुम्हाला एन नंबर ऑफ खूप सारे ग्लुकोज मॉलिक्युल्स मिळणार आहेत. अँड ऍज तुम्हाला फक्त ग्लुकोज मिळतोय, इथं सेपरेशन करायची काही गरजच नाहीये. मग इम्पॉर्टंट काय आहे, इम्पॉर्टंट आहे या कंडिशन्स. तिथं इम्पॉर्टंट काय होतं, सेपरेशनची मेथड. कारण इथे सेपरेशनला इथेनॉल टाकावा लागतो, तर इथेनॉल लक्षात असला पाहिजे.
इथं सेपरेशनची गरज नाही, पण तुम्हाला टेम्परेचर प्रेशर कंडिशन लक्षात राहिली पाहिजे. टेम्परेचर आहे 393 केल्विन आणि प्रेशर आहे 2 to 3 ॲटमॉस्फिअर. राहील लक्षात? 2 to 3 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, हाय प्रेशर आहे ते, लो नाहीये. 1 ATM ला आपण राहतो, सो त्याचं दुप्पट आणि तिप्पट करा म्हणताय. सो इट्स अ हाय प्रेशर अँड 393 केल्विन टेम्परेचर आहे. पुढे चला आता फिशर प्रोजेक्शन. फिशर प्रोजेक्शन आता मेन आला स्ट्रक्चरचा पार्ट. आता इथून बिलकुल सुद्धा कोणाचं दुर्लक्ष झालं नाही पाहिजे. मी स्लाइड ऍड करते. या स्लाइडवरती मी तुम्हाला ग्लुकोजचे आणि फ्रुक्टोजचे सगळे स्ट्रक्चर्स ड्रॉ करून दाखवेन. या स्लाइडवरती आपण ग्लुकोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. ग्लुकोजचा फॉर्म्युला असतो, स्लो जाईन थोडंसं, C6H12O6. पहिलं ड्रॉ करतोय आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला एक स्ट्रेट चेन स्ट्रक्चर असतं. फिशर प्रोजेक्शन म्हणजे स्ट्रेट चेन. स्ट्रेट चेन मध्ये वरती ऑलवेज, काय मी वन शॉट मध्ये पण सांगितलं, वरती ऑलवेज कोणता ग्रुप असतो? अल्डिहाइड, विसरायचं नाही. आणि खाली कोणता ग्रुप असतो? ऑलवेज प्रायमरी अल्कोहोल CH2OH. म्हणताना असंच म्हणायचं, ठीक आहे? वरती ऑलवेज अल्डिहाइड, खाली ऑलवेज प्रायमरी अल्कोहोल, म्हणताना सुद्धा असंच म्हणायचं. सो 2 कार्बन झाले, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा. इथंपर्यंत स्ट्रक्चर क्लिअर आहे तुम्हाला? वरती अल्डिहाइड आहे, खाली प्रायमरी अल्कोहोल CH2OH, 2 कार्बन झाले. सो चौथा, पाचवा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आपण काढून घेतलं. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. आता करायची परेड. परेड करायचे म्हणजे OH लावायचे. राईट राईट, लेफ्ट राईट, राईट हँड साइड, राईट हँड साइड, लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड. हिंट काय सांगितली? राईट राईट, लेफ्ट राईट. आणि बाकीच्या ठिकाणी जिकडे काहीच नाही तिथे काय लावता? हायड्रोजन, 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 हायड्रोजन. दिस इज फिशर प्रोजेक्शन ऑफ ग्लुकोज. क्लिअर आहे का? पटकन चॅटमध्ये सांगा. फिशर प्रोजेक्शन ऑफ ग्लुकोज. आणि क्लिअर नसेल तर व्हिडिओला थोडंसं मागे घेऊन तुम्हाला तो बघायचंय, ठीक आहे? त्यानंतर नेक्स्ट प्रोजेक्शन असतं त्याचं हॅवॉर्ड प्रोजेक्शन. नेक्स्ट प्रोजेक्शन असतं हॅवॉर्ड प्रोजेक्शन. आणि हॅवॉर्ड प्रोजेक्शन म्हणजे असं काही मोठं नाहीये, रिंग स्ट्रक्चर. हॅवॉर्ड प्रोजेक्शन म्हणजे काय आहे? रिंग स्ट्रक्चर. किती मेंबरची रिंग बनवणार आहे? किती मेंबर्स आहेत बघा आपल्याकडे? टोटल 6 मेंबर आहेत. 1 2 3 4 5 6. मग तुम्हाला 6 मेंबरची रिंग बनवायची आहे, पण बेन्झीन सारखी दिसणारी झोपलेली रिंग बनवायची आहे. बघा बरं, बेन्झीन आहे का? ही नाही. बेन्झीन सारखी दिसणारी 6 मेंबरची रिंग आहे की जी कशी आहे? प्लेन ऑफ पेपरला पॅरलर ड्रॉ केली आहे मी, अशी झोपलेली रिंग काढली. आणि हे जे लोकेशन आहे हे ऑलवेज ऑक्सिजन साठी रिझर्व्ह असणार. इथे काही दुसरं काढायचं नाही. ऑलवेज काय असेल तिथे? ऑक्सिजन. आता फर्स्ट कार्बन हा सेकंड कार्बन आहे, हा थर्ड कार्बन आहे, हा फोर्थ कार्बन आहे, हा फिफ्थ कार्बन आहे. मग आपला 6th कार्बन कुठे असणार आहे? वरती. आणि जरा 6th कार्बन बघा काय असतो? मॅम 6th कार्बन असतो CH2OH. मग लगेच 6th कार्बन ड्रॉ करून घ्या, तो असणार आहे CH2OH. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि 6th कुठे गेलाय बघा? वरती गेलाय. त्यालाच आपण काय लिहिणार आहे? 6th कार्बन कोण असतो? CH2OH. मग फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थला काय काय बघूया. तुम्हाला HOH लावायचे आहेत. HOH लावत असताना पहिला OH ऑलवेज टू द ग्राउंड, नमून जायचं. ऑलवेज फर्स्ट कुठे असणार आहे? टू द ग्राउंड. केला ड्रॉ टू द ग्राउंड. सेकंड त्याला सिस काढायचा, जसा पहिला आहे तसाच दुसरा, जसा पहिला तसाच दुसरा. पहिला कसा आहे? टू द ग्राउंड. दुसरा कसा? पहिल्यासारखा. आता वर खाली करा. इथे खाली आहे, इथे वर, इथे वर आहे, आता खाली. हे झाले भरले. आता जिथे काहीच नाही तिथे हायड्रोजन लावून टाका. काहीच नव्हतं, हायड्रोजन, काहीच नाही, हायड्रोजन, काहीच नाही, हायड्रोजन, काहीच नाही, हायड्रोजन, काहीच नाही, हायड्रोजन. हे आहे तुमचं अल्फा डी ग्लुकोज स्ट्रक्चर. ग्लुकोजच आहे, फक्त रिंग स्ट्रक्चर मध्ये, तर मग त्याला अल्फा बीटा म्हणावं लागतं. आणि अल्फा का म्हटलं? कारण पहिल्या आणि दुसऱ्या कार्बनचा OH एकमेकांना असे पॅरलर आणि सिस टाइप मध्ये, सिस प्रोजेक्शन आहेत, एकाच साइडला आहेत, म्हणून त्याला म्हटलं आपण अल्फा डी ग्लुकोज. स्ट्रक्चर क्लिअर आहे का सगळ्यांना? अगदी स्लो सांगतीये, वन शॉट मध्ये झालेलं आहे तरी सुद्धा. आणि आता काय करतीये बघा,
आता काय करतीये, परत सेम रिंग काढतीये, जी तुमची झोपलेली बेन्झीनची रिंग होती अगदी तशीच, आणि ऑक्सिजनचं लोकेशन पण अगदी तेच. परत नंबर्स लिहिते मी, नंबर्स लिहिते 1 2 3 4 5 आणि 6 कुठे असणार आहे, वरती, आणि तो काय असतो रे, CH2OH. आता बघा, बाकी सगळं स्ट्रक्चर सेम काढायचं, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, फक्त पहिलं काढायचं नाही. सेकंडला OH कुठे होता, खाली, मी पण खाली काढला. थर्डला OH कुठे होता, वरती, वरती काढला. फोर्थला OH कुठे, खाली, खाली काढला. आता बाकीच्या ठिकाणी H लावून द्या जिथे काहीच नाही तिथे. मग मॅमने अजून फर्स्ट का नाही काढला, कारण फर्स्ट पोझिशन फ्लिप होते. फर्स्ट पोझिशन काय होत असते, फ्लिप. OH कुठे जाणार आहे याच्यामध्ये, वरती. OH कुठे गेला, वरती. H कुठे गेला, खाली. आता OHच्या पोझिशन्स बघा बरं जरा. पहिल्याचा OH वरती झालाय आणि दुसऱ्याचा OH खाली झाला, म्हणजे समवॉट ट्रान्स दिसायला लागले, ते अपोजिट दिसायला लागले. सच ट्रान्स स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज बीटा डी ग्लुकोज. ट्रान्स दिसलं तर बीटा म्हणायचं आणि सिस टाईप दिसेल तर त्याला अल्फा म्हणायचं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. रफ नाही करत. इवन मी याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवते. दॅट्स इट. समजलं का हे? आता मग बघा, मला सांगा, तुम्हाला क्वेश्चन असा येणार आहे का की ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज म्हणून? सीईटी आपल्याला असा क्वेश्चन विचारू शकते का, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज? ती विचारेल विच ऑफ द फॉलोइंग इज फिशर, करेक्ट फिशर प्रोजेक्शन ऑफ ग्लुकोज. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्ट्रक्चर ऑफ अल्फा डी ग्लुकोज. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्ट्रक्चर ऑफ बीटा डी ग्लुकोज. मग तुम्हाला पहिल्यांदा अल्फा विचारलं तर सिसला आहे का चेक करायचं, बीटा विचारलं तर ट्रान्सला आहे का चेक करायचं, फिशर विचारलं तर राईट लेफ्ट आहे का चेक करायचं. हे हिंट्स आहेत, ह्या ट्रिक्स आहेत. आणि जर दोन ऑप्शन तसे सिमिलर वाटत असतील तर मग बाकीचे कार्बन बघून घ्यायचे. ठीक आहे, जाऊया पुढे. डिस्क्रिप्शन चेक करा, वन शॉट कुठे भेटणार वगैरे सर्व दिलेलं आहे. आणि हा वन शॉटच तर चालू आहे, हे बघा शिव, हे बघून घ्याल. पुढे चला, आता पुढे आपण जातोय फ्रुक्टोजकडे. ओके, शुभांगी, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी वरती आपल्याला काही क्वेश्चन्स नाहीयेत अल्फा आणि बीटाच्या. ठीक आहे, आपल्याला फक्त फिशर प्रोजेक्शनच्या ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी वरती क्वेश्चन आहेत. त्यामुळे मी ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बद्दल जास्त डिस्कस नाही करत. आपल्या टेक्स्टबुक मध्ये अल्फा बीटाची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी नाहीये. फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. फ्रुक्टोजच्या स्ट्रक्चरचा फॉर्म्युला परत C6H12O6. C6H12O6 मध्ये चॅट सेक्शन मध्ये सांगा, फ्रुक्टोज मध्ये अल्डिहाइड असतो का कीटोन असतो? फ्रुक्टोज मध्ये काय असतो, अल्डिहाइड असतो का कीटोन असतो? तर फ्रुक्टोज मध्ये असतो कीटोन. आणि जर कीटोन असेल, C+O, वरती एक काहीतरी ग्रुप असणार आहे आणि खाली पण काहीतरी ग्रुप असणार आहे. कीटोन असाच काढता ना तुम्ही, R, सो C+O च्या आजूबाजूला ग्रुप पाहिजे. मग ड्रॉ केला C+O, वरती कोणता ग्रुप असणार, CH2OH, आणि खाली पण कोणता ग्रुप असणार, CH2OH. दिस इज बेसिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. C+O, वरती CH2OH, खाली CH2OH. आता त्याला काय करून टाका, बॉन्ड्स लावा. 3 कार्बन झाले, 1 2 3, मध्ये किती असणार, 1 2 3. करा परेड आता. राईट लेफ्ट. राईटला जायला जागा आहे का, नाहीये, मग जायचं नाही, इतकंच थांबायचं. राईट लेफ्ट करायचं आणि थांबून द्यायचं. आता बाकीच्या ठिकाणी जिथे काहीच नाही तिथे हायड्रोजन लावून घ्या, H. दिस इज फिशर प्रोजेक्शन ऑफ फ्रुक्टोज. दिस इज फिशर प्रोजेक्शन या फिर फिशर फॉर्म्युला म्हणतात ऑफ फ्रुक्टोज. आणि कोणता फ्रुक्टोज आहे हा, डी फ्रुक्टोज. कोणता फ्रुक्टोज आहे हा, डी फ्रुक्टोज. क्लिअर? ऐका सगळेजण, तुम्ही लेक्चर करा. लेक्चरच्या नंतर मॅम स्लाइड्स कुठे भेटतील, नोट्स कुठे भेटतील ते सर्व सांगेल.
तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं, डिस्क्रिप्शन चेक करा, मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा, सगळ्या नोट्स त्यामध्ये आहेत. ठीक आहे. डी फ्रुक्टोज. चला मग आता बाकीची चर्चा न करता आपण लगेच हॅवॉर्थ प्रोजेक्शन करू. रेडी, स्टार्ट करूया. हॅवॉर्थ प्रोजेक्शन मध्ये तुम्हाला परत काय करायचंय, रिंग बनवायची आहे. आणि रिंग बनवत असताना तुम्हाला माहिती असू दे, फ्रुक्टोज 5 मेंबरची रिंग बनवतो बरं का. फ्रुक्टोज किती मेंबरची रिंग बनवतोय, 5. मग ही 5 मेंबरची रिंग आहे का, 1 2 3 4 आणि ऑक्सिजन 5th. दिस इज 5 मेंबर रिंग. सो स्टार्ट करूया आता आपण याला कार्बन लावायला. टोटल कार्बन किती आहेत बघा याच्यामध्ये, 6 कार्बन आहेत. सो पहिला कार्बन इथे आहे वरती, पहिला कार्बन इथे असणार आहे वरती. लक्षात येतंय का, CH2OH हा तुमचा पहिला कार्बन आहे. बघा बरं, पहिला कार्बन CH2OH. त्याच्यानंतर सेकंड कार्बन हा, थर्ड कार्बन हा, फोर्थ कार्बन हा, फिफ्थ कार्बन हा आणि परत 6th कार्बन कोण आहे आपला, अगेन CH2OH. हे बेसिक स्ट्रक्चर समजलं का. 5 मेंबरची रिंग आणि 2 हात असे वरती करून उभारली आहे, CH2OH CH2OH. हेच बेसिक स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. आता काय करताय तुम्ही, सेकंडला मी काय सांगितलं रे, OH लावताना आधी कुठे लावायचा, टू द ग्राउंड. OH लावताना आधी कुठे लावायचा, टू द ग्राउंड. लावला. नंतर आता इथे कुठे लावणार तुम्ही, या साईडला कुठे लावणार आहे बघा. फ्रुक्टोजच्या स्ट्रक्चरमध्ये मी वेगळ्या कलरनी ड्रॉ करते म्हणजे तुमच्या लक्षात राहील. फ्रुक्टोजच्या स्ट्रक्चर मधले जे OH आहेत, तिसरा OH ऑलवेज वरती राहणार आहे आणि चौथा OH ऑलवेज खाली राहणार आहे. असे ट्रान्स दिसले पाहिजे, अशी डायगोनलची लाईन दिसली पाहिजे तुम्हाला. तिसरा OH कुठे असणार, वरती. चौथा OH कुठे असणार आहे, खाली. आणि ते कधीच चेंज होत नाही, कधीच चेंज होत नाही. आता 5व्याला काय लागलं असणार आहे खाली, जिथं काहीच नाही तिथे लावायचा हायड्रोजन. परत सांगते बघा, पहिला तुम्हाला सांगितलं मी बेसिक स्ट्रक्चर काढा. बेसिक स्ट्रक्चर कसं दिसते, ऑलमोस्ट काहीतरी असं. चला सगळ्यांना आता हातपाय काढून घ्या. काढले. आता काय आहे, फर्स्ट कार्बन पण काय असतो, CH2OH आणि लास्ट कार्बन पण काय असतो, CH2OH. अजून काही विसरायचं नाही म्हणून सांगितलं. तिसऱ्या आणि चौथ्या कार्बनचं OHचं लोकेशन, तिसऱ्याला OH वर असतो तर चौथ्याला OH खाली असतो. जिथं काहीच नाही तिथं हायड्रोजन लावून घ्याल. आता इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन. पण पहिल्या कार्बनच्या टू द ग्राउंडला काय असतं, OH. पहिल्या कार्बनच्या टू द ग्राउंडला काय असतं, OH. समजलंय का, पटकन सांगाल. एक मिनिट, 5व्या कार्बनला चुकून OH लावू नका. 5व्या कार्बनला H आहे, 5व्या कार्बनला H आहे, याच्यावर H आहे, याच्या खाली H आहे. ठीक आहे. तुम्ही थोडंसं मला क्लिअर वगैरे सांगितलं ना, म्हणजे मला समजते की हा बाबा मुलांना समजलं. मग हा अल्फा असेल की बीटा असेल, हे रफ करते खालचं रिपीट स्ट्रक्चर. हा अल्फा असेल की बीटा असेल, अल्फा आहे का बीटा आहे, आता कोणाला बघायचं, या बल्की ग्रुपना बघायचं. या मोठे ग्रुप आहेत ना हे CH2OH, हे CH2OH, यांना बघा. हे सिस आहेत का ट्रान्स आहेत रे, एका साईडला आहेत का असे उलटे सुलटे आहेत, एका साईडला आहेत ना सिस. मोठ्या ग्रुप्सना बघायचं असतं, मोठ्या ग्रुप्सना. जर ते एकमेकांच्या साईडला आहेत तर ते सिस दाखवतात. मग हा कोण आहे आपला, अल्फा डी फ्रुक्टोज. अल्फा डी फ्रुक्टोज. चला आता दुसरं काम करू, बीटा डी फ्रुक्टोज काढू. आणि बीटा डी मी खालीच काढतीये. बीटा मध्ये काय करायचं असतं रे सांगा, अल्फा टू बीटा जाण्यासाठी मी काय केलं पाहिजे. बाकीचं मी स्ट्रक्चरला सगळे हातपाय काढून घेते. हा हातपाय काढून घेतले आणि काय सांगितलं, फ्रुक्टोजच्या स्ट्रक्चरमध्ये तिसऱ्या कार्बनचं आणि चौथ्या कार्बनचं कॉन्ट्रीब्युशन अजिबात मूव्ह करायचं नाही. तिसऱ्याचा OH वर, चौथ्याचा OH खाली. सो इथे H, इथे H. इथे काय असणार, CH2OH चेंज करायचं नाही. इथे काय असणार, H चेंज करायचं नाही. मग कोणती सिच्युएशन, कोणता कार्बन फ्लिप होणार आहे, टेल मी, कोणता कार्बन फ्लिप होणार आहे. व्हेरी नाईस, सेकंड नंबरचा कार्बन फ्लिप होणार आहे. सेकंड नंबरचा कार्बन फ्लिप झाला. सेकंडला वरती कोण होतं, CH2OH, तो कुठे आला आता खाली. खाली कोण होतो, OH, तो कुठे गेला आता वरती. सो तुम्ही कोणता कार्बन फ्लिप केलाय मी इथं लिहिते, यू फ्लिप्ड कार्बन नंबर
2, नॉट कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2. मग याचं नाव काय झालं आता बघा. ग्रुप्स कुठे आहेत? CH2OH वरती, CH2OH खालती. दे आर ट्रान्स. सो दिस इज बीटा डी फ्रुक्टोज. दिस इज बीटा डी फ्रुक्टोज. मग सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो, अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी ग्लुकोज डिफर ॲट विच कार्बन? अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी ग्लुकोज डिफर ॲट विच कार्बन? आन्सर आहे कार्बन नंबर 1. दोन स्ट्रक्चर सेम असतील आणि जर कार्बन नंबर 1 बदलला असेल तर सच स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ॲज ॲनोमर्स ऑफ ईच अदर. सो अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी ग्लुकोज आर ॲनोमर्स ऑफ ईच अदर. आणि सेकंड क्वेश्चन, अल्फा डी फ्रुक्टोज आणि बीटा डी फ्रुक्टोज कोणत्या पोझिशनला डिफरन्स दाखवतात? ते दाखवतात C2 पोझिशनला. C2 C1 ला झालं तर ॲनोमर म्हणायचं. C2, C3, C4 कुठेही येऊ दे त्याला काय म्हणायचं? इपिमर. दुसरा कुठला कार्बनला स्ट्रक्चर फ्लिप झालं असेल तर त्याला म्हणायचं इपिमर. इपिमर. ठीक आहे. ज्यांना डाऊट आहे त्यांनी लगेच पाठीमागे जाऊन बघायचे व्हिडिओला. रिपीट करते लास्ट क्वेश्चन. अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी ग्लुकोज आर ॲनोमर्स ऑफ ईच अदर बिकॉज दे डिफर ॲट फर्स्ट कार्बन. फर्स्ट कार्बनला झालं तर नाव द्यायचं ॲनोमर. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ कुठेही डिफर झाले तर नाव द्यायचं इपिमर. रिजल्ट करेक्ट. क्लिअर झालं का? ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर आयसोमर्स. अल्फा डी अँड बीटा डी ग्लुकोज आर ॲनोमर्स. अल्फा डी अँड बीटा डी फ्रुक्टोज आर इपिमर्स. इम्पॉर्टंट क्वेश्चन. जाऊया आता स्ट्रक्चर्स पासून पुढे गेले. स्ट्रक्चर्स झालेत. आता स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज मध्ये अनालिसिस करायचंय. स्ट्रक्चरल अनालिसिस. क्विकली सांगतेय काय करायचंय. तुम्हाला आता ग्लुकोजचं स्ट्रक्चर माहिती झालंय. फर्स्ट क्वेश्चन आहे, हे स्ट्रक्चर स्ट्रेट चेन आहे का सायक्लिक आहे? जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं ते स्ट्रेट चेन आहे का सायक्लिक आहे? क्विकली आन्सर कराल. स्ट्रेट चेन आहे का सायक्लिक आहे? तर ऑफकोर्स मॅम स्ट्रेट चेन आहे, दिसतच आहे. मग हे स्ट्रेट चेन आहे हे कसं प्रूफ झालं? आपल्याला कसं कळालं की ते स्ट्रेट चेन आहे? याच्यासाठी एक रिॲक्शन आहे. सेकंड क्वेश्चन येतो, बरं ठीक आहे स्ट्रेट चेन आहे तर वरती काय दिसतंय तुम्हाला? हे वरती दिसतोय कार्बोनिल. कार्बोनिल म्हणजे कुठला बॉन्ड? C डबल बॉन्ड O. मग तुम्हाला कसं कळालं त्याच्यामध्ये C डबल बॉन्ड O आहे? म्हणजे सायंटिस्टना कसं कळालं त्यामध्ये C डबल बॉन्ड O आहे? मग कार्बोनिल आहे तर तो अल्डिहाइड आहे का कीटोन आहे? तर तो अल्डिहाइड आहे. मग कसं कळालं तो अल्डिहाइड आहे? चौथा क्वेश्चन येतो, त्याच्यामध्ये किती OH ग्रुप्स आहेत? किती OH ग्रुप्स आहेत त्यासाठी एक रिॲक्शन असते. पाचवा असतो, सगळे OH सेम आहेत का? का कोणता प्रायमरी आहे? तर प्रायमरी OH एक असतो. मग ते तुम्हाला कसं ओळखलं? मी स्ट्रक्चर वरती चालली आहे बघा. पहिला क्वेश्चन स्ट्रेट चेन, नंतरचा क्वेश्चन हा कोणता ग्रुप आहे? इट इज कार्बोनिल. मग अल्डिहाइड आहे का कीटोन आहे? तर तो अल्डिहाइड आहे. मग किती OH आहेत? 5 OH आहेत. 5 OH सेम आहेत का? नाही, एक वेगळा आहे. कोणता आहे? प्रायमरी. मग ते कसं कळालं? हे 5 क्वेश्चन समजलेत का बघा. हे 5 क्वेश्चन समजलेत का बघा. मग आता प्रत्येकाचा आन्सर करते. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगितलाय. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अँड एलिमेंटल अनालिसिस आपल्याला सांगतं की ग्लुकोज मध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, म्हणजेच एलिमेंट आहेत. कोणते एलिमेंट आहेत? एलिमेंटल अनालिसिस किंवा एलिमेंटल कंपोजिशन. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सांगते की 6 कार्बन आहेत, 12 हायड्रोजन आहेत आणि 6 ऑक्सिजन आहेत. दिस इज हाऊ आपल्याला फॉर्म्युला समजला. त्यानंतर आपण पुढे गेलो आणि त्याची रिॲक्शन केली हायड्रोजन आयोडाइड सोबत. आणि बघा आपल्याला प्रोडक्ट काय भेटलाय? हेक्झेन. कोणता हेक्झेन? N हेक्झेन. जर प्रोडक्ट स्ट्रेट चेन आहे तर आपला रिॲक्टंट पण कसा असणार आहे? स्ट्रेट चेन. जर प्रोडक्ट स्ट्रेट चेन आहे तर रिॲक्टंट पण स्ट्रेट चेन आहे. सो स्ट्रेट चेन आहे हे आपल्याला HI सांगतं. दिस वॉज प्रिव्हियस इयर क्वेश्चन. की कोणी सांगितलं की तुमचा ग्लुकोज स्ट्रेट चेन आहे? HI नी सांगितलं. नेक्स्ट, वरचा जो ग्रुप आहे याच्यामध्ये कोणता ग्रुप आहे? कार्बोनिल. कोणता ग्रुप आहे याच्यामध्ये? कार्बोनिल. म्हणजे कुठला? C डबल बॉन्ड O. अजून तो अल्डिहाइड आहे का कीटोन आहे? मी याच्याकडे गेलीच नाहीये. तो कोण आहे? कार्बोनिल आहे. मग बघा या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला वरती कार्बोनिल ग्रुप दिसतोय,
त्याची रिॲक्शन करायची NH2OH म्हणजेच कोण आहे हा हायड्रोऑक्झिल अमाइन. हायड्रोऑक्झिल अमाइन याचं नाव लक्षात ठेवा, डायरेक्ट क्वेश्चन असतो. आणि याचं नाव आहे हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन सायनाइड दोन्ही लक्षात ठेवायचे. जेव्हा तुम्ही हायड्रोऑक्झिल अमाइन सोबत रिॲक्शन कराल प्रोडक्ट भेटेल तुम्हाला ऑक्झाईन. आणि सायनोहायड्रीन जेव्हा तुम्ही हायड्रोजन सायनाइड सोबत कराल, काय प्रोडक्ट म्हटलं मी, सायनोहायड्रीन. हे दोघं काय प्रूव्ह करतात, मॉलिक्यूल मध्ये कार्बोनिल बॉन्ड आहे. लक्षात राहतील का हे दोन. NH2OH म्हणजे हायड्रोऑक्झिल अमाइन, HCN म्हणजे हायड्रोजन सायनाइड. प्रोडक्ट काय देतात, ऑक्झाईन आणि सायनोहायड्रीन. दिस बोथ प्रूव्ह दॅट देर इज वन C डबल बॉन्ड O इन द मॉलिक्यूल. वन C डबल बॉन्ड O इन द मॉलिक्यूल. आता सेकंड क्वेश्चन राहतो, C डबल बॉन्ड O तर अल्डिहाइड मध्ये पण आहे की नाही, आणि C डबल बॉन्ड O तर कीटोन मध्ये पण आहे. मग तो अल्डिहाइड आहे का कीटोन आहे हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही आता काय करायचं, ग्लुकोजची रिॲक्शन करायची ब्रोमीन वॉटर सोबत. ब्रोमीन वॉटर सोबत. ब्रोमीन वॉटर ऍक्ट ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. सो ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे अल्डिहाइड मध्ये अजून एक ऑक्सिजन तो ऍड करतो आणि कशामध्ये कन्वर्ट केलं बघा त्याला, कार्बोऑक्झिलिक ऍसिड मध्ये. बाकी सर्व स्ट्रक्चर सेम आहे, फक्त वरती कोण झालं, कार्बोऑक्झिलिक ऍसिड. दिस मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज ग्लुकॉनिक ऍसिड. ग्लुकॉनिक ऍसिड. ग्लुकॉनिक ऍसिड मध्ये वरती एक कार्बोऑक्झिलिक ऍसिड असतो, बाकी स्ट्रक्चर सेम. का झालं, कारण तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट टाकला विच इज माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. एकच ऑक्सिजन इथे ऍड होईल आणि तो बनेल कार्बोऑक्झिलिक ऍसिड. त्यानंतर हो रिजुल करेक्ट आहे, HI रिड्युसिंग एजंट आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला एकदा कळालं की वरचा ग्रुप अल्डिहाइड आहे, मग आपण खाली आलो की किती OH ग्रुप आहेत, 5 OH ग्रुप आहेत आपल्याला दिसत आहेत. त्यांना कसं कळालं, त्यांनी रिॲक्शन केली AA सोबत. AA म्हणजे ऍसिटिक अनहायड्राइड. हे स्ट्रक्चर आहे बघा ऍसिटिक अनहायड्राइडचं. ऍसिटिक अनहायड्राइड सोबत रिॲक्शन केल्यानंतर प्रोडक्ट भेटला ग्लुकोज पेंटाऍसिटेट. आता नाव बी पाठ करायचे आपल्याला, फक्त स्ट्रक्चरकडे लक्ष देऊ नका. नाव काय म्हटलं मी प्रोडक्टचं, ग्लुकोज, कारण स्टार्ट रिॲक्टंट कोण आहे, ग्लुकोज पेंटाऍसिटेट. पेंटाऍसिटेट पेंटा आहे, मग त्यांना समजलं की 5 OH ग्रुप आहेत. बघा काउंट करा, 1 2 3 4 5. सो 5 OH ग्रुप आहेत हे सांगण्याचं काम कोणाचं आहे, AA म्हणजेच ऍसिटिक अनहायड्राइड. ऍसिटिक अनहायड्राइड. मग पाचीच्या पाची सेम आहेत का, पाचीच्या पाची OH प्रायमरी आहेत का सेकंडरी आहेत का टर्शरी आहेत, तर हे वरचे 4 आहेत ते 2 डिग्री आहेत आणि खालचा एक काय आहे, प्रायमरी आहे. मग मला हे फाइंड करायचं आहे की किती प्रायमरी आहेत आणि किती सेकंडरी आहेत. सो लास्ट रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्स मध्ये करायची आहे, डायल्यूट HNO3. डायल्यूट HNO3 इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. जर तुम्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट टाकला तर वरती पण इथे ऑक्सिजन आणि खालचे हे हायड्रोजन काढून इथं पण ऑक्सिजन. सो वरती पण COOH, खाली पण COOH, मध्ये स्ट्रक्चर ऍज इट इज. वरती COH खाली COH, काय झालं नाव, सॅकॅरिक ऍसिड. सॅकॅरिक ऍसिड. फक्त डायल्यूट HNO3 स्ट्रॉंग आहे म्हणून दोन्हीकडे तो कार्बोऑक्झिलिक ऍसिड देतो आणि ब्रोमीन वॉटर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणून फक्त वरती कार्बोऑक्झिलिक ऍसिड देतो. स्ट्रक्चरल अनालिसिसचे 5 पॉइंट क्लिअर आहेत. HI ने सांगितलं स्ट्रेट चेन स्ट्रक्चर आहे. कार्बोनिल आहे हे सांगितलं हायड्रोऑक्झिल अमाइन आणि HCN ने. तो अल्डिहाइड आहे ब्रोमीन वॉटरनी सांगितलं. 5 OH ग्रुप आहेत हे सांगितलं ऍसिटिक अनहायड्राइडने. एक प्रायमरी आहे हे सांगितलं डायल्यूट HNO3 ने. डन. नेक्स्ट असतं, पहिला तुम्ही नॉमेनक्लेचर क्लासिफिकेशन केलं, नॉमेनक्लेचर केलं, त्याच्यानंतर तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकत स्ट्रक्चर शिकलात. स्ट्रक्चर शिकल्यानंतर स्ट्रक्चरल अनालिसिस प्रिपरेशन करून आता काय पोहोचतोय आपण, ऑप्टिकल आयसोमेरिझमकडे. या स्ट्रक्चरमध्ये किती कायरल कार्बन आहेत, पहिला कायरल नाहीये, दुसरा कायरल आहे, तिसरा कायरल आहे, चौथा कायरल आहे आणि 5वा कायरल आहे. म्हणजे टोटल 1 2 3 4 कायरल ॲटम्स आहे. सो हाऊ मेनी कायरल कार्बन डू ग्लुकोज हॅव, आन्सर इज 4.
And how many, four, how many optical isomers are shown by C6H12O6? ऑप्टिकल आयसोमर काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे 2n. n म्हणजे नंबर ऑफ कायरल कार्बन, 2 आन्सर किती आलं 16. टोटल 16 ऑप्टिकल आयसोमर आहेत आणि 4 कायरल कार्बन आहेत, लक्षात ठेवाल. पुढे जातीये मी आता. डू यू रिमेंबर फेलिंग टेस्ट अँड टोलन्स रिएजंट? आठवत जरी नसेल तरी येसच म्हणायचे. आता कुठे शिकलोय आपण? अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड या चॅप्टर मध्ये. सो काही शुगर असे आहेत की यांना रिड्यूस करतात, काही शुगर असे आहेत की फेलिंग सोल्युशन्सना आणि टोलन्स रिएजंटना रिड्यूस करतायत. त्याला काय म्हणायचं? रिड्युसिंग शुगर. मी तुम्हाला डायरेक्टली हिंट देते कसं लक्षात ठेवायचंय. आपल्याकडे खूप साऱ्या शुगर्स आहेत, मग ग्लुकोज, फ्रुक्टोज, माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज, इरिथ्रोज, रायबोज, खूप सारे आहेत. त्यापैकी हिंट आहे MALL, मॉल. M फॉर माल्टोज, हिंट आहे माल किंवा मॉल, माल्टोज. A फॉर ऑल मोनोसॅकराइड्स. मग मोनोसॅकराइड्स तुम्हाला पाठ आहेत, सांगा पटपट मोनोसॅकराइड कोणते आहेत? मोनोसॅकराइड आपण पाठ केलेत, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज, रायबोज, इरिथ्रोज, हे पाठ केलेत. आणि L जो लास्टचा L आहे तो असतो लॅक्टोज. मॉल मध्ये जेवढे आता मी मॉलिक्युल्स लिहिलेत, ऑल दोज आर रिड्युसिंग शुगर, ऑल दोज आर रिड्युसिंग शुगर. मग क्वेश्चन आला, लॅक्टोज इज रिड्युसिंग शुगर, माल्टोज इज रिड्युसिंग शुगर, ग्लुकोज रिड्युसिंग, फ्रुक्टोज रिड्युसिंग, गॅलेक्टोज रिड्युसिंग, रायबोज रिड्युसिंग, इरिथ्रोज रिड्युसिंग. पण जर क्वेश्चन आला सुक्रोज, तर सुक्रोज आहे का आपल्या हिंट मध्ये? कुठे नाहीये. तर सुक्रोज काय झाला मग? इट इज नॉन रिड्युसिंग शुगर. सुक्रोज इज नॉन रिड्युसिंग शुगर. रिड्युसिंग नॉन रिड्युसिंग क्लिअर आहे का? गुड. चला तेच हिंट दिले इथे, MALL, माल्टोज, ऑल मोनोसॅकराइड्स अँड लॅक्टोज. आता तुम्हाला हेमी ऍसिटल नावाचा एक वर्ड दिसेल टेक्स्टबुक मध्ये, हेमी ऍसिटल. हेमी ऍसिटल ग्रुप असणं म्हणजे ती शुगर रिड्युसिंग आहे, आणि हेमी ऍसिटल ग्रुप नाही आहे म्हणजे तो नॉन रिड्युसिंग आहे. इतकंच लक्षात ठेवा. हेमी ऍसिटल दिसतो कसा, काय आहे, काही गरज नाही. हेमी ऍसिटल म्हणजे काय असणार आहे? रिड्युसिंग. हेमी ऍसिटल नसेल तर काय असणार आहे? नॉन रिड्युसिंग. मोस्टली असा क्वेश्चन येणार नाही, बट इन केस आला तर माहिती असावं. चलो पुढे जातीये मी आता. डायसॅकराइड्स मध्ये 3 डायसॅकराइड डिटेल स्टडी मध्ये तुम्हाला विचारतील सुक्रोजचं हायड्रोलायसिस केल्यावर काय भेटतं. लगेच ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नाही म्हणायचं. काय शिकवलं मी तुम्हाला आता? जस्ट अल्फा बीटा स्ट्रक्चर शिकवलेत. सो सुक्रोजला जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये टाकाल तेव्हा तुम्हाला काय भेटणार आहे बघा, अल्फा डी ग्लुकोज, अल्फा डी ग्लुकोज, आणि काय भेटणार आहे? बीटा डी फ्रुक्टोज, बीटा डी फ्रुक्टोज. ठीक आहे. फक्त ग्लुकोज आणि फ्रुक्टोज जिथं तुम्ही म्हणत होता, आता तुम्हाला अल्फा बीटा म्हणायचंय. या प्रोसेससाठी जी एन्झाईम लागणार आहे त्या एन्झाईमचं नाव आहे इन्व्हर्टेज. ठीक आहे. सुक्रोजचं हायड्रोलायसिस करण्यासाठी लागतं इन्व्हर्टेज. तसं माल्टोज, मॅमची आजी माल्टोज, काय लक्षात ठेवणार तुम्ही? अल्फा डी ग्लुकोज, अल्फा डी ग्लुकोज, आणि दुसरा पण कोण असतो? अल्फा डी ग्लुकोज. अल्फाच आहे. आणि याच्यामध्ये जी एन्झाईम असणार आहे ती असणार आहे माल्टोजच्याच नावावरून दिलंय, माल्टेज, माल्टेज. नेक्स्ट आहे लॅक्टोज. लॅक्टोज बनला असणार आहे बीटा पासून, बीटा डी ग्लुकोज, बीटा डी ग्लुकोज, आणि पुढे काय आहे? बीटा डी गॅलेक्टोज. खाली लिहिते बीटा डी गॅलेक्टोज. सो बघा काय हिंट आहे. पहिल्यामध्ये अल्फा बीटाचं कॉम्बिनेशन आहे, फर्स्ट अल्फा देन बीटा. दुसऱ्यामध्ये दोन्ही अल्फा आहेत, अल्फा अल्फा, आणि लास्ट मध्ये दोन्ही बीटा आहेत, बीटा बीटा. काही कॉम्प्लिकेशन आहे का लक्षात ठेवायला? आरामात लक्षात ठेवू शकाल. आता याची एन्झाईम राहिली आहे, सांगा एन्झाईम काय असणार आहे याची? एन्झाईम असेल लॅक्टेज. नावातच आहे लॅक्टेज. असे क्वेश्चन बनतील. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन बनेल त्यांची बॉन्ड कोणती आहे. सुक्रोज मध्ये बॉन्ड असते अल्फा बीटा 1,2 ग्लायकोसायडिक लिंकेज. कालच्या सेशन मध्ये पण मी सांगितलेलं, डायरेक्ट लक्षात ठेवा. याच्यात अल्फा बीटा 1,2 ग्लायकोसायडिक लिंकेज असते. याच्यामध्ये अल्फा बीटाचा काही संबंध आहे का? इथे बीटा नाहीयेच आहे.
सो फक्त अल्फा. कोणता अल्फा पण? अल्फा 1,4 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज आणि लास्ट मध्ये बीटा आहे. अल्फाचा काही संबंधच नाही. परत कोण असणार आहे? 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. क्लिअर आहेत का? हे पाठ होतील का? काही कन्फ्युजन नाहीये. सिक्वेन्सनी पाठ करा. पहिला अल्फा बीटा, दुसरा अल्फा, तिसरा बीटा. पहिला 1,2, दुसरा 1,4, तिसरा 1,4. पहिला सुक्रोज आहे, दुसरा माल्टोज आहे आणि लास्टचा लॅक्टोज आहे. हे लक्षात ठेवा म्हणजे झालं नाही. इकडे तिकडे करू नका. मॅमची आजी मध्ये, माल्टोज मध्ये आहे. ठीक आहे. सो याच्यावरती असे क्वेश्चन्स विचारतील. अजून काही क्वेश्चन सांगितलेले मी, जसं की ग्लुकोज डेक्स्ट्रो रोटेटरी आहे आणि त्याचा अँगल किती आहे डेक्स्ट्रो रोटेशनचा? +52 डिग्री. पॉइंट काय असेल ते असेल. त्यानंतर फ्रुक्टोजचं रोटेशन विचारलेलं. फ्रुक्टोज इज लिओ रोटेटरी आणि त्याचा अँगल आहे -92 डिग्री. नेक्स्ट तुम्हाला विचारलेलं की सुक्रोज काय आहे, तर फक्त सुक्रोज म्हटलं तर सुक्रोज हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे आणि अँगल आहे +66 डिग्री. आणि जर विचारलं इन्व्हर्जन प्रोडक्ट ऑफ सुक्रोज, इन्व्हर्जन प्रोडक्ट ऑफ सुक्रोजचं काय रोटेशन आहे, तर मग तुम्ही सांगायचंय लिओ. तर मग तुम्ही काय सांगायचंय? लिओ. हे 4 पॉइंट क्लिअर आहेत. ग्लुकोज डेक्स्ट्रो फ्रुक्टोज लिओ, सुक्रोज डेक्स्ट्रो, इन्व्हर्जन प्रोडक्ट ऑफ सुक्रोज लिओ. व्यवस्थित करा अँगल्स ऍज वेल ऍज काय रोटेशन आहे ते. पुढे हे सगळं मी तुम्हाला आता सांगितलं. स्ट्रक्चर करायची गरज नाही. जितकं सांगितलं तितकं करा फक्त. याच्यातच लिहिते सुक्रोज नॉन रिड्युसिंग आहे. माल्टोज कसा असणार आहे? MALL आहे, सो इट इज रिड्युसिंग. लॅक्टोज कसा असणार आहे? रिड्युसिंग. रिड्युसिंग शुगर, नॉन रिड्युसिंग शुगर. दॅट्स इट. दिस इज एंड ऑफ कार्बोहायड्रेट्स. इथं कार्बोहायड्रेट संपला. हो रिजुल करेक्ट आहे. इन्व्हर्जन और हायड्रोलायसिस प्रोडक्ट ऑफ विचारलं तर काय म्हणणार तुम्ही? लिओ. इन्व्हर्जन प्रोडक्ट म्हणतील किंवा अजून काय नाव देतील? हायड्रोलायसिस प्रोडक्ट म्हणतील. तर चेतन हा क्वेश्चन नंतर सांगेन. हाऊ टू कम्प्लीट डेली टास्क. काम करायला लागा, कम्प्लीट होऊन जातो. कार्बोहायड्रेट्स मध्ये काही प्रॉब्लेम? अजून कोणाचा काही डाऊट असेल तर टाका. हिंटमुळे लक्षात राहिलं. व्हेरी नाईस. कृतिका कशाबद्दल विचारत होतीस? लक्षात ठेवायचं का? या स्क्रीनवर जेवढं लिहिलं ते सगळं लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ठीक आहे. व्हेरी नाईस. मग आता आपण खूप मोठा पोर्शन केलाय, तर आता एन्झाइम्स करू आपण लगेच. प्रोटीन्सला जाण्यापूर्वी आपण काय करूयात? एन्झाइम्स करूयात. प्रोटीन्सला जाण्यापूर्वी आपण एन्झाइम्स करूयात. ओके. मी आय गेस पेज ते डिस्कार्ड केलं. मला सेव्ह करायचं होतं. सो सॉरी. पण तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. हे जे लेक्चर आहे ना, या लेक्चर मधूनच नंतर तुम्ही स्क्रीनशॉट घ्याल. ठीक आहे का? मी विसरले. आय एम सो सॉरी फॉर दॅट. तुम्ही लेक्चरला थोडंसं मागे घेऊन स्क्रीनशॉट करा. ठीक आहे. श्रावणी तो पण क्वेश्चन टेस्ट कशी द्यायची वगैरे नंतर. आता चॅप्टरच्या मध्ये मी काही असं डिस्कस करणार नाहीये. संकेत ते पण क्वेश्चन नंतर. अरे फालतूचे बाकीचे क्वेश्चन विचारू नका. टॉपिकवर कॉन्सन्ट्रेट करा. कार्बोहायड्रेट्स मध्ये काही डाऊट आहे का? आता कार्बोहायड्रेट्स मध्ये काही डाऊट आहे का? ऑल क्लिअर ना? L ग्लुकोज साठी D ग्लुकोजचं मिरर इमेज घ्यायचे? नाही कृतिका, मिरर इमेज नाही घ्यायची. फक्त लास्टून सेकंड कार्बनची पोझिशन बदलायची. दाखवते बघ. हे बघ. नाही, ह्या मॉलिक्यूल मध्ये समजेल का? या मॉलिक्यूल मध्ये समजेल तुला. आता मी कुठलाही मोठा मॉलिक्यूल काढेन. C डबल बॉन्ड OH, खाली इथं काही असेल. CH2OH. लास्टून सेकंड कार्बनचा OH इकडे असेल तर D. यालाच फक्त पलटायचं आणि काय बनेल तो? L. लास्टून सेकंड कायरल कार्बन. सगळ्याची मिरर इमेज घेत बसायचं नाही.
चलो एन्झाईम्स करूया आता. क्लिअर आहे म्हणताय तर या एन्झाईम्स मध्ये ह्या पेजवरती जे आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाईल. एन्झाईम मध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन आहे की ग्लुकोजचं कन्व्हर्जन फ्रुक्टोज मध्ये करण्यासाठी कोणती एन्झाईम वापरतात. कालच क्वेश्चन केलाय, सांगा कोणती एन्झाईम वापरतात. सांगा कोणती एन्झाईम वापरतात. टॉपिक रिलेटेड सोडून डाऊट्स काही विचारू नका आणि स्पॅम तर बिलकुल करू नका. कृतिका अजिबात स्टडी केलेला नाहीये, अजिबात स्टडी केलेला नाहीये. ओमकार अजिबात स्टडी केलेला नाहीये. फ्रुक्टोज आणि ग्लुकोज एकमेकांचे आयसोमर आहेत, तर त्यांची एन्झाईम काय असणार आहे. आयसोमरेज. आयसोमरेज. जर तुम्हाला विचारलं स्टार्च हायड्रोलायसिस, स्टार्च हायड्रोलायसिस म्हणजे स्टार्चचं ब्रेकडाऊन करायचंय. स्टार्च हायड्रोलायसिस मध्ये कोणती एन्झाईम वापरतात सांगा. स्टार्च हायड्रोलायसिस मध्ये कोणती एन्झाईम वापरतात. कोणती एन्झाईम वापरतात. इथे आहे आन्सर अमायलेज. इथे आहे आन्सर अमायलेज. रॅन्चो डोंट स्पॅम. मी त्याचा आन्सर काही करणार नाहीये. टॉपिक रिलेटेड डाऊट्स ओनली. अजून एक जरी मेसेज तुझा आला तर मी इकडून ब्लॉक करून टाकेन. पहिला स्टडी कर. 99.80 ला किती मार्क्स लागतात. 168 समथिंग आन स्कोर येतील मार्क्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सुक्रोजचं कन्व्हर्जन करायचंय ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज मध्ये कोणती एन्झाईम वापरतो. कोणती एन्झाईम लागते इथे. आयसोमरेज झालं, अमायलेज झालं. आता इथे काय आहे. इन्व्हर्जन. दॅट इज इन्व्हर्टेज. इन्व्हर्टेज. इन्व्हर्जनचं काम आहे. सो एन्झाईमचं नाव काय आहे. इन्व्हर्टेज. चौथं. अँटीबायोटिक प्रिपरेशन मध्ये कोणती एन्झाईम यूज केली जाते. अँटीबायोटिक प्रिपरेशन मध्ये कोणती एन्झाईम यूज केली जाते. त्याच्यानंतर ब्लडचं शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी, शुगर लेवल मेंटेन ठेवण्यासाठी ब्लडची कोणती एन्झाईम वापरली जाते. अँटीबायोटिक प्रिपरेशनसाठी ज्या ऑप्शनमध्ये पेनिसिलिन असेल त्या ऑप्शनला टिक करायचंय. पेनिसिलिन असेल त्या ऑप्शनला तुम्हाला टिक करायचंय. व्हेरी नाईस. जी पेनिसिलिन. ज्या ऑप्शनमध्ये पेनिसिलिन असेल त्याला टिक करायचंय. शुगर लेवल कोण मेंटेन करतं. इन्सुलिन. शुगर लेवल कोण मेंटेन करणार आहे. इन्सुलिन. ब्लड शुगर लेवल. ओके. ठीक आहे. हे सोडून अजून काय आठवतंय का. हे सोडून अजून कोणती एन्झाईम माझ्याकडून राहिली असं आठवतंय का बघा एकदा. सो इतक्या साऱ्या एन्झाईम्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. सेकंड येऊ शकतो एन्झाईमची डेफिनेशन. दॅट इज बायोकॅटलिस्ट. व्हॉट आर एन्झाईम्स. एन्झाईम्स आर बायोकॅटलिस्ट. अजून विचारू शकतात त्यांची प्रॉपर्टी. ते हायली स्पेसिफिक आहेत. जे काम दिलंय तेच करतात. भलतं सलतं काम करत बसत नाहीत. दे आर हायली स्पेसिफिक. राईट. प्रोटिओज एक राहिलं आपलं. 6th प्रोटिओज. सांगा प्रोटीएज किंवा प्रोटिओज काय काम करतात. आता उलट झालं. प्रोटिओज ही एन्झाईम आहे. काम काय करते. कशामध्ये वापरलं जातं. फायबर्सचं ते बॉन्ड्स तुटू नये म्हणजेच लॉन्ड्रीमध्ये वापरलं जातं. ते लॉन्ड्री डिटर्जंट. लॉन्ड्री डिटर्जंट. धागे जे आहेत ना आपले कपडे हे खराब नको व्हायला म्हणून ते फायबर्सचे बॉन्ड्स मेंटेन राहण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय टाकतोय. प्रोटीएज. लॉन्ड्री डिटर्जंट्स. ते बायोकॅटलिस्ट आहेत. ते हायली स्पेसिफिक आहेत अँड दे वर्क ऑन लॉक अँड की मॉडेल. त्यांचं मॉडेल कसलं. लॉक अँड की मॉडेल. आणि कशी रिॲक्शन लिहायची असते रे. सबस्ट्रेट मध्ये एन्झाईम जातो आणि काय बनवतो. सबस्ट्रेट एन्झाईम कॉम्प्लेक्स. एन्झाईम सबस्ट्रेटवर काम करतो आणि कन्वर्ट करतो त्याला प्रोडक्टमध्ये आणि एन्झाईम बाहेर पडते. ही एन्झाईम परत दुसऱ्या सबस्ट्रेटकडे जाणार. परत सेम रिॲक्शन करणार. परत सेम रिॲक्शन करणार. एक एन्झाईम मोर दॅन मिलियन ऑफ रिॲक्शन्स करण्याची कपॅसिटी सुद्धा ठेवते. मोर दॅन मिलियन म्हणते. ठीक आहे. दॅट्स इट.
हेच फक्त तुम्हाला विचारणार आहेत एन्झाईम मध्ये, बाकी काहीच नाही. ओके. अरे बघा, इथं सगळं पाठ करायची गरज नाही. ज्या ऑप्शन मध्ये पेनिसिलिन लिहिलंय त्याला टिक करून टाकायचं. हीच हिंट आहे आपली. चलो, एन्झाईम क्लिअर. म्हणजे आज आपला 1 तासाच्या आत कार्बोहायड्रेट्स पूर्ण झाला, एन्झाईम्स पूर्ण झाला. क्लिअर आहे? जाऊ का पुढे पटकन? रामेश्वर, ओके. जी पेनिसिलिन किंवा पेनिसिलिन जी असायलेज फॉर अँटीबायोटिक प्रिपरेशन म्हणजेच पेनिसिलिन प्रिपरेशन. चलो, दॅट्स इट. बाकी अजून एन्झाईम वरती असं काही विचारण्यासारखं नाहीये. आता आपण पुढे चाललोय न्यूक्लिक ऍसिड्सकडे. न्यूक्लिक ऍसिड्सकडे की आधी प्रोटीन करूया? चला प्रोटीन्स करू आधी, कारण प्रोटीन तसंही तुम्ही केलेलं नाहीये ना. ओके, चलो. प्रोटीन्स पण कार्बोहायड्रेट सारखे एक मोठे मोठे मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे, प्रोटीन स्टार्ट करते. फोकस राहा. प्रोटीन्स कार्बोहायड्रेट सारखे मोठे मोठे मॉलिक्युल्स आहेत. मग ते पण कोणा ना कोणापासून बनलेले असणार आहेत, बरोबर? मी तुमच्या समोर जो मॉलिक्यूल काढलाय, जस्ट अ मिनिट. एकच मिनिट द्याल फक्त. पेन नेमका कुठे होता हेच दिसत नव्हतं मला. Let us start with proteins. Proteins are long chains of alpha amino acid. Proteins are long chains of alpha amino acid. म्हणजे एक अमायनो ऍसिड, दुसरा अमायनो ऍसिड, तिसरा अमायनो ऍसिड, चौथा अमायनो ऍसिड, असे ऑलमोस्ट 20 अमायनो ऍसिड्स एकत्र येतात, तेव्हा कुठे जाऊन एक प्रोटीन मॉलिक्यूल म्हणतो. म्हणून तुम्हाला दिलेल्या नोट्समध्ये क्लिअरली लिहिलंय 1 प्रोटीन इज इक्वल टू 20 अमायनो ऍसिड्स. पहिला पॉइंट क्लिअर आहे का? 1 प्रोटीन इज इक्वल टू 20 अमायनो ऍसिड्स. एक मिनिट फक्त. निक आणि सोहन, माझी जेन्युइन रिक्वेस्ट आहे तुम्हाला, टॉपिक रिलेटेड सोडून प्लीज काही क्वेश्चन्स विचारू नका. चॅट सेक्शन मध्ये उगतचा डिस्टर्बन्स क्रिएट होतो आणि टॉपिक पासून आपल्याला भरकटायचं नाहीये. सो माझी जेन्युइन रिक्वेस्ट आहे, प्लीज बाकीचं तुम्ही काहीच बोलू नका चॅटमध्ये. ठीक आहे, चलो. सो हा होता फर्स्ट पॉइंट. मग आता अमायनो ऍसिड म्हणजे काय आहे, तर तुम्हाला एक कार्बन ड्रॉ करायचं आहे. या कार्बनला COOH ग्रुप असतो आणि एक्झॅक्ट अपोजिट साइडला NH2 ग्रुप असतो. वरती असतो हायड्रोजन आणि खाली असतो R ग्रुप. आता वरती R आणि खाली H हे सुद्धा चालतं, फक्त 4 बाजूला 4 वेगवेगळे ग्रुप आहेत. कार्बोक्सिलिक ऍसिड, अमाइन, H आणि R. आणि हा जो R आहे किंवा हा जो R आहे तो कंटिन्युअसली बदलत राहणार आहे. आणि बदलत आपल्याला किती अमायनो ऍसिड्स भेटणार आहेत रे? टोटल 20 अमायनो ऍसिड्स भेटतात. अँड आर यू रेडी टू लर्न द स्ट्रक्चर्स ना? 20 अमायनो ऍसिड्स लर्न करायचे आहेत. स्टार्ट करूया. 20च्या 20 तर पाठ होणार नाहीयेत, बट मॅक्सिमम आपण पाठ करायचा प्रयत्न करू. ठीक आहे, बेसिक स्ट्रक्चर इथे काढते. कसं म्हटलं? कार्बन, इकडे काय असणार? कार्बोक्सिलिक ऍसिड, इकडे काय असणार? NH2, वरती काय असणार? हायड्रोजन, खाली काय असणार? R. आणि हा R ग्रुप सतत बदलत राहतो. अमायनो ऍसिड टोटल किती आहेत? टोटल 20 अमायनो ऍसिड आहेत. त्यांना आपण 3 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करतो. पहिली कॅटेगरी आहे न्यूट्रल अमायनो ऍसिड.
न्यूट्रल अमायनो ऍसिड. न्यूट्रल अमायनो ऍसिड साठी आपण हिंट दिली आहे GAVLI, गवळी. GAVLI मराठीमध्ये गवळी म्हणजे जे आपल्या घरी दूधवाले काका येतात ना सकाळी ते. मग G फॉर काय सांगितलं रे? ग्लायसिन. G फॉर काय आहे? ग्लायसिन. A फॉर ॲलनाइन. A फॉर ॲलनाइन. V फॉर व्हॅलिन. V फॉर व्हॅलिन. L फॉर ल्युसीन. I फॉर आयसोल्युसीन. आणि असे आपण 5 पहिले अमायनो ऍसिड पाठ करतो GAVLI गवळी या हिंटने. मग आता अमायनो ऍसिड्स बनवूया. C, इकडे COOH, इकडे काय असणार आहे? NH2, वरती काय असणार आहे? H, आणि खाली सुद्धा H, म्हणजे R च्या ठिकाणी काय लावलं बघा मी? H. H लावला तर तो असतो ग्लायसिन. पुढे जाते COOH, इकडे आहे NH2, वरती आहे H, आणि खाली लावला आता मिथाईल, थोडासा मोठा मॉलिक्यूल केला CH3. CH3 लावला तर काय होतो? ॲलनाइन. आता अजून थोडासा मोठा लावूया. C, इकडे असेल COOH, इकडे असेल NH2, वरती असेल H, आणि खाली काय लावतीये बघा, मी याला गवत म्हणते डायरेक्ट, आयसोप्रोपाइल ग्रुप. उलट वाय लावायचं, उलट वाय. हिंट साठी सांगते तुम्हाला काय लावायचं? उलट वाय. आता जिथे काहीच नाही इथे CH3 असतो असा. इथे काय आहे? CH3. इथे काय आहे? कार्बन, त्याच्यावर काय असेल? हायड्रोजन. सो उलट वाय म्हणा किंवा डायरेक्टली गवत म्हणा. आता गवताची एक काडी वाढवायची म्हणजे काय? एक कार्बन त्याच्यामध्ये नुसता ऍड करायचा. बघा कसं स्ट्रक्चर आहे. C, इकडे COOH, इकडे काय ड्रॉ करताय तुम्ही? NH2, वरती ड्रॉ करताय हायड्रोजन, आणि खाली CH2, खाली काय असणार परत? CH2, CH3, CH3. जे तुमचं गवत होतं ते आहेच, मी ड्रॉ करून दाखवते. हे तुम्ही असं ड्रॉ केलेलं. फक्त आता मी काय ऍड केलं त्याच्यावरती? एक CH2 ग्रुप. उलट वाय आहेच, उलट वायच्या वरती मी फक्त एक काय ऍड केलाय? CH2. सो दिस इज ल्युसीन. आणि आयसोल्युसीन मध्ये काय करायचंय? आधी 4 कार्बन काढून घ्या. 1 2 3 4. आयसो म्हणजे सेकंड कार्बन. हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. सेकंड कार्बनच्या पासून वरती तुमचा अमायनो ऍसिड ड्रॉ करायचा. COOH, इकडे असणारे NH2, वरती असणारे H. बाकी हायड्रोजन बॅलन्स करा. CH3, CH, CH2, CH3. नंबर्स मी रफ करते. 1 2 3 4 रफ केले. हे झालं तुमचं आयसोल्युसीन. क्लिअर आहेत का सांगा स्ट्रक्चर्स? हे स्ट्रक्चर्स क्लिअर आहेत का सगळ्यांना? मग न्यूट्रल मध्ये मी अजून 2 ऍड करणार आहे, सेरीन आणि सिस्टीन. सेरीन आणि सिस्टीन. स्ट्रक्चर विचारत नाहीत, बट असं विचारतात विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्ट्रक्चर. ड्रॉ करा असं कसं विचारू शकतील? करेक्ट स्ट्रक्चर कोणतं आहे हे नक्कीच विचारणार. मग आता तुम्हाला नाव दिलंय सेरीन. नाव दिलंय सेरीन. सेरीनचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. वेगळ्या कलरनी ड्रॉ करू सो दॅट लक्षात ठेवाल. कार्बन COOH, इकडे असणारे NH2, वरती असणारे H, आणि खाली असणारे, व्यवस्थित लक्ष द्या, CH2OH. सो कोणता ग्रुप एक्स्ट्रा लागलाय? R च्या ठिकाणी काय लागलाय? CH2OH लागला, तर त्याला म्हणायचं सेरीन. अजून एकच पाठ करतोय आपण न्यूट्रल मध्ये, ज्याचं नाव आहे सिस्टीन. ज्याचं नाव आहे सिस्टीन. आणि तुम्हाला विचारू शकतात विच ऑफ द फॉलोइंग इज सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड, तर त्याचा आन्सर असणार आहे सिस्टीन. स्ट्रक्चर बघा. COOH ऍज इट इज, NH2 ऍज इट इज, वरती H ऍज इट इज, खाली जसं तुम्ही CH2OH केलेलं आता केलं CH2SH. आता काय केलं? फक्त CH2SH. आणि अशा प्रकारे हिंट्स आहेत. आणि तुम्ही हे किती ऑलमोस्ट 7 न्यूट्रल पाठ केले. टोटल 15 न्यूट्रल आहेत. आउट ऑफ 15 तुम्ही 7 न्यूट्रल पाठ केले. GAVLI. सेरीन म्हणजे CH2OH आणि सिस्टीन म्हणजे CH2SH. सल्फर कंटेनिंग कोण आहे याच्यामध्ये? सिस्टीन. अजून एक असतो ज्याचं नाव आहे मेथोनाइन. सिस्टीन आणि मेथोनाइन. इफ सिस्टीन इज नॉट प्रेझेंट यू हॅव टू आन्सर मेथोनाइन. व्हेरी नाईस कृतिका. ओके प्रशांत, स्टार्च मधलं लिंकेज क्रॉस कर, कारण स्टार्च आपल्या
रिड्यूस सिलेबसमध्ये. सो अननेसेसरी लर्न करू नका स्टार्चला. ठीक आहे, रिड्यूस सिलेबसचा क्वेश्चन आहे. सो अननेसेसरी लर्न करू नका. आता आपण जाऊया का पुढे. नेक्स्ट न्यूट्रल समजले. आता ऍसिडिक पार्ट करू. ऍसिडिक दोनच आहे. ज्याच्या नावात ऍसिड आहे ते ऍसिडिक. जसं की ऍस्पार्टिक ऍसिड, ऍस्पार्टिक ऍसिड किंवा ग्लुटॅमिक ऍसिड, ऍस्पार्टिक ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड. स्ट्रक्चर पण अतिशय सिंपल आहेत. COOH, इकडे आहे C, इकडे आहे NH2, वरती आहे H, खाली आहे CH2 आणि ऍसिड असल्यामुळे काय असणार आहे COOH. आणि पुढे काय आहे आता ग्लुटॅमिक ऍसिड. अजून एक CH2 वाढवा त्याच्यामध्ये, अजून एक CH2 वाढवा त्याच्यामध्ये, CH2 CH2 COOH. यांचे स्ट्रक्चर्स नसतील माहिती तरी पण ओके. यांच्यामध्ये स्ट्रक्चर्स नसतील माहिती तरी पण ओके, पण ज्यांच्या नावात ऍसिड आहे त्यांना ऍसिडिक म्हणायचं. मॅम स्ट्रक्चर काय इम्पॉर्टंट नाहीये. बघा तुम्हाला जर स्ट्रक्चर दिलं तर तुम्ही काय करणार, हा COH आणि हा NH2. COH ऍसिड आहे, NH2 बेस आहे. सो ऍसिड प्लस बेस काय झालं न्यूट्रल. पण ह्या COH ला कोणी कॅन्सल केलं का नाही. एक COH एक्स्ट्रा आहे तर नेचर कसं झालं ऍसिडिक. स्ट्रक्चर दिलं असेल तर ऍसिडिक नेचर ओळखता येतं आणि नाव दिलं असेल तरी पण ऍसिडिक नेचर ओळखता येतं. म्हणून स्ट्रक्चर पाठ करायची गरज नाही. हे लास्टला काय बोलले ते समजलं का. जर कार्बोक्सिलिक ऍसिड 2 आहेत आणि एकच अमाइन आहे तर ऍसिडिक झालं. तर नेचर कसं झालं त्याचं ऍसिडिक. आणि आता बेसिक बघूया. बेसिकची हिंट असणार आहे तुमचं HAL. H फॉर हिस्टिडीन, H फॉर हिस्टिडीन, A फॉर अर्जिनाइन, A फॉर अर्जिनाइन अँड L फॉर लायसीन. ल्युसीन म्हणू नका, इट इज लायसीन. HAL. आता जसं मला रिज्युअलने चॅट सेक्शन मध्ये सांगितलं की मॅम ट्रिप्टोफॅन पण इम्पॉर्टंट आहे. बट मला सांगा, जर आता तुम्हाला ऍसिडिक आणि बेसिक समजलेत, बेसिक 3 आहेत, ऍसिडिक 2 आहेत, तर त्यानंतर कुठलाही येऊ दे त्याला न्यूट्रल म्हणायचं. जसं की क्वेश्चन आला फिनाइल ॲलनाइन. फिनाइल ॲलनाइन इज डॅश इन नेचर. ऍसिडिक, बेसिक, न्यूट्रल. ऍसिडिक मध्ये आहे का तो नाही. बेसिक HAL मध्ये आहे का तो नाही. मग काय म्हणणार तुम्ही त्याला न्यूट्रल. ट्रिप्टोफॅन ऍसिडिक मध्ये आहे का तो नाही. बेसिक मध्ये आहे का तो नाही. मग नाव काय देणार न्यूट्रल. समजलं. ओके, हल्या बोललेले का. ठीक आहे, हल्या तर हल्या हे घ्या. म्हणजे लायसीन आहे ते लक्षात राहील तुम्हाला. HALY. ठीक आहे, चलो गुड. सो ऍसिडिक, बेसिक, न्यूट्रल तर तुम्ही ओळखू शकताय. सो हे अजून त्याच्यामध्ये 5 झाले. आधी तुम्ही 7 लर्न केलेत. सो ऑलमोस्ट 12 तर आपले लर्न झालेच आहेत आता. ठीक आहे, बस एवढे स्ट्रक्चर्स केले तरी मोर दॅन सफिशियंट आहेत. 3 बेसिक, 2 ऍसिडिक, 15 न्यूट्रल. व्हेरी नाईस. आता पुढे जाऊन बघ. प्रोटीन मध्ये साधा सुद्धा MCQ आला तर हे येईल. स्ट्रक्चरल मटेरियल आहे ते. मी बऱ्याच वेळ सांगितलं बॉडीला टोन करण्यासाठी म्हणजे कोण प्रोटीन. प्रोटीन्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन एन्झाईम बिकॉज ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स. हे पण वाक्य इम्पॉर्टंट आहे. ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन बट ऑल प्रोटीन आर नॉट एन्झाईम. आय रिपीट, ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम्स. प्रशांत, DNA ला अजून मी पोचायचे. स्पॅम करू नकोस. परत एकदा सांगते, स्पॅम करू नको. नेक्स्ट इम्पॉर्टंट MCQ. ग्रीक वर्ड फॉर प्रोटीन्स इज प्रोटिओज अँड प्रोटिओज मीन्स प्राईम इम्पॉर्टन्स. प्रोटिओज मीन्स प्राईम इम्पॉर्टन्स. मिल्क, दूध, पल्सेस, कडधान्य, नट्स, फिशेस, मीट या सगळ्यातून आपल्याला प्रोटीन मिळतं. जसं मी म्हणतो तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहे तर तुम्ही मांस मच्छी जे खाताय ज्याच्यातून तुम्हाला प्रोटीन भेटतं. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही कडधान्य खाताय, डाळी खाताय म्हणून तुम्हाला प्रोटीन्स भेटतात. ठीक आहे. मग प्रोटीन्स कोणापासून बनलेत असा क्वेश्चन आला तर विसरू नका. प्रोटीन कोणापासून बनलेत? अल्फा अमायनो ऍसिड. प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अल्फा अमायनो ऍसिड्स.
बाकी अजून काय, हा अजून एक कोणी तर चॅट सेक्शन मध्ये सांगितलेलं ऑल अमायनो ऍसिड्स आर कायरल, ट्रू की फॉल्स? ऑल अमायनो ऍसिड्स आर कायरल, ट्रू या फॉल्स? तर इट इज फॉल्स. अमायनो ऍसिड सच ॲज ग्लायसिन, ग्लायसिनचा कार्बन कायरल नाहीये. सो ऑल अमायनो ऍसिड एक्सेप्ट ग्लायसिन आर कायरल. बाकी सगळे कायरल आहेत, बट एक्सेप्ट ग्लायसिन. ऑल अमायनो ऍसिड एक्सेप्ट ग्लायसिन आर कायरल. ठीक आहे, गुड. अजून एक क्वेश्चन ओरलीच विचारते. तुमचे जे कार्बोहायड्रेट्स आहेत किंवा जे मोनोसॅकराइड आहेत, जसं की ग्लुकोज, ग्लुकोज दोन फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो, डी फॉर्म आणि एल फॉर्म. बट मेजॉरिटीली तो कोणत्या फॉर्म मध्ये असतो, डी का एल? परत रिपीट करते, ग्लुकोज एक्झिस्ट ॲज डी ग्लुकोज ॲज वेल ॲज एल ग्लुकोज, बट मेजॉरिटीली इट एक्झिस्ट ॲज डॅश. व्हेरी नाईस. इट मेजॉरिटीली एक्झिस्ट ॲज डी ग्लुकोज, कॅपिटल डी, कॅपिटल डी. ठीक आहे. आता नेक्स्ट, सिमिलरली अमाइन्स और अमायनो ऍसिड एक्झिस्ट ॲज एल अँड डी. अमायनो ऍसिड्स पण एल आणि डी असतात. जसं की बघा, कार्बनच्या कोणत्या बाजूला NH2 आहे बघायचं, कोणत्या बाजूला आहे, लेफ्ट हँड साइड. सो हा झाला एल लायसिन. कार्बनच्या कोणत्या बाजूला NH2 आहे, लेफ्ट हँड साइड. सो हा झाला एल ॲलनाइन. सिमिलरली तुमचा जो अमायनो ऍसिड आहे डी आणि एल म्हणून एक्झिस्ट करतो, बट मेजॉरिटीली इट एक्झिस्ट ॲज एल, कॅपिटल एल. नॅचरली ऑकरिंग जे कुणाला ते सांगितलेलं आहे. नॅचरली ऑकरिंग अमायनो ऍसिड घेतले, बघितलं डी आहे का एल आहे, एल होते म्हणून एल. नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज घेतला, बघितला एल आहे का डी आहे, डी म्हणून डी. बाकी त्याच्या पाठीमागं काही लॉजिक नाहीये. ठीक आहे, चलो अजून काय प्रोटीन्स बद्दल. इसेन्शियल प्रोटीन्स अँड नॉन इसेन्शियल प्रोटीन्स. देर आर हाऊ मेनी इसेन्शियल प्रोटीन्स? हे जे स्टार केलेले आहेत ना, व्हॅलिन, ल्युसीन, आयसोल्युसीन, थ्रिओनाइन, मेथोनाइन, फिनाइल ॲलनाइन, ट्रिप्टोफॅन, लायसिन, अर्जिनाइन अँड हिस्टिडीन. 10 असे अमायनो ऍसिड्स आहेत की जे आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होत नाही. सो देर आर 10 essential amino acids. Why they are essential? Because they are not produced in our body. Done? मग माझे एक वाक्य ऐका आता. All basic amino acids are essential. True की false? All basic amino acids are essential. True की false? All basic amino acids are essential. True की false? True. चेक करा. सो 3 अमायनो ऍसिड पार्ट झाले आता. 3 इसेन्शियल अमायनो ऍसिड पार्ट झाले. 10 आउट ऑफ 3 इसेन्शियल अमायनो ऍसिड पार्ट झाले HAL. ऑल बेसिक अमायनो ऍसिड्स आर इसेन्शियल. आणि जी आपली हिंट होती GAVLI, त्यातला पहिला सोडायचा, दुसरा सोडायचा, बाकीचे 3 इसेन्शियल आहेत का बघा. पहिला दुसरा सोडा, बाकीचे 3 इसेन्शियल आहेत का बघा. व्हॅलिन, ल्युसीन, आयसोल्युसीन, अजून 3 पार्ट झाले. 10 आउट ऑफ 6 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स पार्ट झाले आपले. 10 आउट ऑफ 6 आपले पार्ट झालेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय सांगितलं की सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड्स कोण आहेत. सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड्स कोण आहेत. निक, डोंट स्पॅम. नोट्स मी ऑलरेडी दिले, तुम्हाला बनवायच्या नाही आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये नोट्स आहे, तुम्हाला बनवायच्या नाही आहेत. डोंट स्पॅम. सल्फर कंटेनिंग कोण आहे. सिस्टीन आणि मेथोनाइन. त्यातला मेथोनाइन आहे का बघा. त्याच्यामध्ये 2 आहेत, पण दोन्ही मधला मी कोणता घेतीये, फक्त मेथोनाइन. सो एक मेथोनाइन आहे. लक्षात राहिला नाही तर जाऊ दे. 10 पैकी 6 तुम्ही पाठ केलेत, इट्स अ बिग डील. ठीक आहे. 10 आउट ऑफ 6 पार्ट झालेत, इट्स अ बिग डील. कोणीतरी सेरीन म्हणतंय. शुभांगी, सेरीन मध्ये OH असतो, सिस्टीन मध्ये S असतो. बघितले, सिस्टीन. मेथोनाइन आहे. ठीक आहे. 6 बस आहेत. अजून प्रोटीन मध्ये काय इम्पॉर्टंट आहे का, तर इट इज झ्विटर आयन. हाऊ मेनी ऑफ यू नो व्हॉट इज झ्विटर आयन. झ्विटर आयन काय आहे. तर असे सबस्टन्सेस जसं की C डबल बॉन्ड OH, इकडे काढला कार्बोक्सिलिक ऍसिड, माझ्याकडे डायग्राम असेल. ओके.
हे मधलं स्ट्रक्चर बघा, असं स्ट्रक्चर की ज्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज पण आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज पण आहे, इट इज कॉल्ड ॲज झ्विटर आयन. पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह चार्ज दिसत असेल तर इट इज कॉल्ड ॲज झ्विटर आयन. आता पहिलं स्ट्रक्चर बघा, याच्यात पॉझिटिव्ह चार्ज आहे पण निगेटिव्ह चार्ज आहे का रे? निगेटिव्ह चार्ज नाहीये, सो दिस इज नॉट झ्विटर आयन. लास्टचं स्ट्रक्चर बघा, निगेटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह आहे का? नाहीये, सो इट इज नॉट झ्विटर आयन. एक्झॅक्टली दृष्टी, झ्विटर आयन म्हणजे कोण आहेत आपले? बायपोलार आयन्स. बाय म्हणजे दोन, पोलार म्हणजे चार्जेस. दोन चार्ज पाहिजे, पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह. पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह. सो झ्विटर आयन ऑलमोस्ट पीएच किती दाखवतायत? नियरली इक्वल टू 6 आणि त्यांना न्यूट्रल म्हणायचं, ऍसिडिक नाही. दे आर न्यूट्रल. 6 to 7 पीएच दाखवतात अँड दे आर न्यूट्रल, ऍसिडिक नाही म्हणायचं. जे कॅटायन आहेत, कॅटायन आर ऍसिडिक इन नेचर. बघा त्यांचा पीएच तुम्हाला 2 दिसेल. आणि जे अनायन आहेत म्हणजे ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, दे आर बेसिक इन नेचर. म्हणून त्यांचा पीएच किती आहे? ग्रेटर दॅन 10. डायरेक्ट एमसीक्यू विचारू शकतात. कॅटायन का? कारण याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज ते डोनेट करू शकतात. दे कॅन डोनेट H+, हेन्स दे आर ऍसिडिक. यांच्याकडे निगेटिव्ह चार्ज आहे त्यामुळे दे कॅन एक्सेप्ट H+. H+ ला घेतात, हेन्स दे आर बेसिक इन नेचर. लास्ट समजलं का? न्यूट्रल ऍसिडिक बेसिक. न्यूट्रल ऍसिडिक बेसिक क्लिअर आहे. दिस इज एंड ऑफ प्रोटीन. दिस इज एंड ऑफ प्रोटीन. प्रोटीन मध्ये अजून एक लास्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, पेप्टाइड. 2 अमायनो ऍसिड एकत्र येऊन किती पेप्टाइड बॉन्ड बनवतात रे? 2 अमायनो ऍसिड, अमायनो ऍसिड 1 अँड अमायनो ऍसिड 2 एकमेकांसोबत ज्या बॉन्डनी लिंक झालेत त्याला म्हणायचं असतं पेप्टाइड. त्याला म्हणायचं असतं पेप्टाइड. अँड 2 अमायनो ऍसिड कम टुगेदर टू फॉर्म डायपेप्टाइड बॉन्ड. त्या पेप्टाइड बॉन्डचं नाव आहे ते. 2 अमायनो ऍसिड एकत्र आले तर डायपेप्टाइड बॉन्ड बनायचं. ठीक आहे. जर 3 अमायनो ऍसिड एकत्र आले तर ट्रायपेप्टाइड बॉन्ड बनायचं. बॉन्ड काउंट करत बसायचं नाही, 1 आहे का 2 आहे. 2 अमायनो ऍसिड डायपेप्टाइड बॉन्ड, 3 अमायनो ऍसिड ट्रायपेप्टाइड बॉन्ड, 4 अमायनो ऍसिड टेट्रापेप्टाइड बॉन्ड. तुम्ही बॉन्ड काउंट करायचे नाहीयेत. तुम्ही बॉन्ड काउंट करायचे नाहीयेत. हे क्लिअर आहे सगळ्यांना? इथे चुकू नकात. इथे चुकू नकात. आणि त्याच्यानंतर याला तर हिंटच सांगितले मी वन शॉट मध्ये. फायबरस प्रोटीन म्हणजे असे असणार धाग्यासारखे आणि ग्लोब्युलार प्रोटीन. ग्लोब्युलार म्हणजे कसे आहेत? एकदम गुंतागुंतीचे. म्हणून त्यांचा शेप आहे इलॉंगेटेड रॉड लाईक. पण ग्लोब्युलारचा शेप कसा आहे? स्पिअरिकल. यांचा इलॉंगेटेड रॉड आणि यांचा स्पिअरिकल. फायबरस प्रोटीनचं काम काय आहे? टू होल्ड द प्रोटीन चेन्स पॅरलर. टू होल्ड द प्रोटीन चेन्स पॅरलर. त्यांचा शेपच तसा इलॉंगेटेड आहे. आणि ग्लोब्युलार काय करतील? कॉइलिंग ऑफ प्रोटीन चेन. ग्लोब्युलारचं काम काय असतं? कॉइलिंग ऑफ प्रोटीन चेन्स. आता तुमचा फायबर म्हणजे धागा किंवा तुमचा केस पाण्यामध्ये इनसोल्युएबल आहे. सो फायबरस प्रोटीन आर वॉटर इनसोल्युएबल. हिंट दिली आहे फक्त. फायबरस प्रोटीन म्हटलं की तुमचा केस आठवला पाहिजे तुम्हाला. आणि केस पाण्यामध्ये सोल्युएबल आहे का? नाही. सो वॉटर इज इनसोल्युएबल. पण ग्लोब्युलार काय झाले मग? वॉटर सोल्युएबल. डिफरन्स बिटवीन काइंड ऑफ करा याला. फायबरस म्हटलं की एक्झाम्पल केरेटीन कुठे प्रेझेंट असतं? हेअरमध्ये, नेलमध्ये आणि वूलमध्ये. आणि मायोसिन कुठे प्रेझेंट असतं? मसलमध्ये. हे सोडून काही आलं तर कुठे नेणार तुम्ही? ग्लोब्युलार. इन्सुलिन ग्लोब्युलार, अल्ब्युमिन ग्लोब्युलार, लेग्युमेलिन ग्लोब्युलार. सो फक्त केरेटीन आणि मायोसिन आलं तर फायबरस, बाकी काही आलं तर ग्लोब्युलार. ठीक आहे? क्लिअर आहे? ओके शुभांगी, हेअर, नेल अँड वूल अजून एक ऍड कर त्याच्यामध्ये. हेअर, नेल अँड वूल. मायोसिन इन मसल. गुड. फायनली नाव दिस इज ट्रू एंड ऑफ प्रोटीन. प्रोटीनचा एंड झाला. प्रोटीन मध्ये काय इम्पॉर्टंट आहे बघा, एक चार्ट बनवते. अल्फा अमायनो ऍसिड्स 20 आहेत, त्यांचं स्ट्रक्चर पार्ट पाहिजे तुम्हाला. न्यूट्रल असतो. कॅटायन जे आहेत ते ऍसिडिक असतात आणि जे अनायन आहेत
ते बेसिक असतात. ही एक कन्सेप्ट माहिती पाहिजे. लास्ट यू मस्ट नो पेप्टाइड. 2 अमायनो ऍसिड कम टुगेदर टू फॉर्म डायपेप्टाइड, 3 कम टुगेदर टू फॉर्म ट्रायपेप्टाइड अँड सो ऑन. अँड एंड पोर्शन आहे क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन्स इनटू फायबरस प्रोटीन आणि ग्लोब्युलार प्रोटीन. फायबरस प्रोटीनचा शेप आहे एलॉंगेटेड, ग्लोब्युलार म्हणजेच काय येतो स्पिअरिकल. फायबरसचं काम आहे प्रोटीन चेन्सना पॅरलर ठेवणं, ग्लोब्युलारचं काम आहे प्रोटीन चेन्सना कॉईल करणं. फायबरस वॉटरमध्ये इनसोल्युएबल आहेत आणि ग्लोब्युलार वॉटरमध्ये सोल्युएबल आहेत. एक्झाम्पल आहे फायबरसचं केरेटीन अँड मायोसिन आणि ग्लोब्युलारचं आहे इन्सुलिन, अल्ब्युमिन, लेग्युमिलिन. दॅट्स इट. क्लिअर? दिस इज एंड ऑफ प्रोटीन. राहतो काय? राहतो फक्त न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिडवर जास्त क्वेश्चन नाही आहेत. न्यूक्लिक ऍसिड सांगून देते काय करायचंय. बघा, न्यूक्लिक ऍसिड अगदी हार्डली 10 मिनिटाचा पोर्शन राहतोय हा. डिनॅच्युरेशन. व्हेरी नाईस ओमकार. सो सॉरी. डिनॅच्युरेशन राहते. अरे ऐका, लास्टला इथंच ऍड करते कुठे लिहिलेलं. हा, याच्यानंतर इथे लिहितीये डिनॅच्युरेशन. डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन म्हणजे आता हा तुमचा इलॉंगेटेड फायबर होता, त्यालाच मी काय केलं कॉईल, परत काय केलं इलॉंगेटेड, परत काय केलं कॉईल. म्हणजे इलॉंगेटेडचा मी कॉईल करू शकते, कॉईलचा परत इलॉंगेट करू शकते, इलॉंगेटेडचा परत कॉईल करू शकते. दॅट इज आय एम चेंजिंग द शेप. Shape of protein molecule can be changed without breaking the peptide bonds. Shape of protein molecules can be changed without breaking the peptide bond. This is called as denaturation. याला काय म्हणायचंय? Denaturation. समजलं का बघा? Changing the shape of protein without breaking the peptide bond is called as denaturation. आता end of protein आहे. डीएनए सिंपल आहे. डीएनए मधले क्वेश्चन्स ठरलेले आहेत, तुम्हाला ते सांगून देते. आपल्या बॉडीचं जेनेटिक मटेरियल आहे डीएनए आणि आरएनए. डीएनएचा फुल फॉर्म आहे डीऑक्झीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. आरएनए म्हणजे रायबोज न्यूक्लिक ऍसिड. रायबोज आणि डी कोण आहे? डीऑक्झीरायबोज. आता डीएनए बद्दल बोलू जरा. डीएनए कशापासून बनलाय? डीएनए बनलाय न्यूक्लियोटाइड पासून. डीएनए कोणापासून बनलाय? न्यूक्लियोटाइड. मग टाइड मध्ये जो टी आहे ना, जे टीचं प्रोनाउन्सिएशन आहे ते सांगतं की त्याच्यामध्ये 3 मेन कंपोनंट्स आहेत. न्यूक्लियोटाइड मध्ये 3 मेन कंपोनंट्स आहेत अँड ते 3 मेन कंपोनंट आहेत शुगर. पहिला काय आहे? शुगर. दुसरा कोण आहे? फॉस्फेट आणि तिसरा आहे आपला नायट्रोजन बेस. या 3 कंपोनंट्सना एकत्र काय म्हटलं जातं? न्यूक्लियोटाइड. ओके. डीएनए कोणापासून बनलाय? न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड म्हणजे कोण? 3 कंपोनंट. कोणते? शुगर, फॉस्फेट, एन बेस. आता प्रत्येकाला घेऊ की मॅम कोणती शुगर आहे याच्यामध्ये. यांच्यामध्ये असते डीऑक्झीरायबोज शुगर. बघा इथे दाखवते. ही शुगर आहे. कसं स्ट्रक्चर आहे जरासं एकदा बघून घ्या. 5 मेंबरची रिंग आहे. याला पाठ करू का मॅम? बिलकुल नाही, पाठ नका करू. पण एवढं लक्षात ठेवा ही 5 मेंबरची रिंग आहे. हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन आणि फिफ्थ कोण असतो रे? ऑलवेज CH2OH. असा वरती टाकलेला असतो तो कोण असतो? CH2OH. आता इथे बघा या स्ट्रक्चरमध्ये एका ठिकाणी तुम्हाला असं दिसेल सेकंड कार्बनला OH आहे, जसं की इथे आहे का OH सेकंड कार्बनला? मग त्याला रायबोज म्हणायचं. आणि तोच इथं सेकंड कार्बनला आहे का आता OH? नाहीये. म्हणून त्याला काय म्हणायचं? डीऑक्झीरायबोज. त्याला काय म्हटलं आपण? डीऑक्झीरायबोज. पहिलं काय चेक करायचं? 5 मेंबरची रिंग आहे का? ठीक आहे. 5 मेंबरची रिंग आहे का? नंतर काय चेक करायचं? फिफ्थ वाला CH2OH आहे का? नक्कीच त्याच्या खाली H असतो, ते तुम्हाला माहिती आहे. ओके. पहिल्याचा OH वरतीच आहे का बघा. ते पण नाही चेक केलं तरी चालेल. फक्त चेक काय करायचंय? सेकंड कार्बनला OH आहे की नाही. असेल तर रायबोज, नसेल ऑक्सिजन काढला, नाव काय झालं? डीऑक्झी. ओळखता येईल तुम्हाला रायबोज आणि डीऑक्झीरायबोज. मग क्वेश्चन विचारतील रायबोज मधल्या कुठल्या कार्बनचा ऑक्सिजन काढायचंय? C2 कार्बनचा ऑक्सिजन काढला तर काय बनतो? डीऑक्झीरायबोज.
मग नेक्स्ट होतं फॉस्फेट. फॉस्फेट बघा कसा दिसतो, PO4-3 हा फॉस्फेट आहे. फॉस्फेटचं स्ट्रक्चर केलं नाही तरी पण चालेल. आणि नंतर आहेत आपले एन बेसेस, जे तुमचा मेन पार्ट ऑफ इंटरेस्ट आहे की कसं लक्षात ठेवायचंय. नायट्रोजन बेसेस 2 टाईपचे असतात. देर आर 2 टाइप्स ऑफ नायट्रोजन बेस. पहिले आहेत पायरिमिडिन आणि दुसरे आहेत प्युरिन. आता पायरिमिडिन जे आहेत त्याचं नाव मोठं आहे आणि रिंग छोटी आहे. छोटी रिंग म्हणजे त्यात एकच रिंग असणार आहे. पायरिमिडिन नाव मोठं आहे पण त्याच्यामध्ये एकच रिंग आहे. आणि दुसरं आहे प्युरिन नाव छोटं आहे पण रिंग मोठी आहे. रिंग किती असणार आहे त्याच्यामध्ये 2. बघा बरं तसंच आहे का. पायरिमिडिन हे नाही आहेत, पुढचे पायरिमिडिन आहेत. पायरिमिडिन रिंग आहेत त्याच्यामध्ये एक रिंग आहे. प्युरिन नाव छोटं आहे बट रिंग किती आहे त्याच्यामध्ये 2. ठीक आहे, लॅग येतोय का. एकदा चेक करते, वेट कराल. कनेक्टेड तर आहे मी नेटवर्कला. बॅक टू नॉर्मल की अजून प्रॉब्लेम आहे. आय गेस क्लिअर झालेला आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करू. सो आय वॉज लाईक नायट्रोजन बेसेस 2 टाईपचे आहेत ज्यांचं नाव आहे पायरिमिडिन, नाव मोठं रिंग छोटी 1. प्युरिन नाव छोटं रिंग 2 आहेत. आता बघा पायरिमिडिन कोण आहेत विचारलं. गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ पायरिमिडिन. तर पायरिमिडिन असे स्ट्रक्चर्स आहेत की ज्यांच्यामध्ये एकच रिंग असते आणि हिंट आहे CUT कट. सायटोसिन, युरॅसिल, थायामिन. सायटोसिन, युरॅसिल आणि थायामाइनचं स्ट्रक्चर सेम आहे. फरक जिथं आहे ते लक्षात ठेवा. बाकी सगळं स्ट्रक्चर सेम आहे. सायटोसिनच्या डोक्यावर तुम्हाला NH2 दिसत असतो. युरॅसिलच्या डोक्यावर तुम्हाला डबल बॉन्ड O दिसत असतो. आणि थायोमिनच्या डोक्यावर डबल बॉन्ड O ऍज वेल एज साईडला CH3 दिसत असतो. चेक करा बघूया तसंच आहे का. याच्यावरती काय दिसतं NH2. बाकी सगळं स्ट्रक्चर सेम आहे बघा त्यांचं. फक्त इथं काय झालं आता O. बाकी सगळं स्ट्रक्चर सेम आहे. इथे NH2 इथे O आणि इथे काय आहे O पण आहे आणि CH3 ग्रुप पण आहे. सो CUT लक्षात ठेवायचं. C वर NH2 आहे, U वर डबल बॉन्ड O आहे आणि T वरती डबल बॉन्ड O सोबत मिथाइल ग्रुप आहे. राहील का लक्षात. तुम्हाला स्ट्रक्चर काढा म्हणून येणार नाहीये, तुम्हाला आयडेंटिफाय द स्ट्रक्चर म्हणून येईल. मग जर त्यांनी एकच रिंग काढली असेल आणि एका रिंग मध्ये तुम्हाला असा कुठेतरी NH2 ग्रुप दिसत असेल, एक रिंग आहे म्हणजे पायरिमिडिन आणि NH2 डोक्यावर दिसतोय म्हणजे सायटोसिन. एकच रिंग आहे म्हणजे पायरिमिडिन आणि डोक्यावर डबल बॉन्ड O दिसतोय म्हणजे युरॅसिल. एकच रिंग आहे म्हणजे पायरिमिडिन आणि डोक्यावर डबल बॉन्ड O आहेच पण साईडला CH3 आहे म्हटलं तर थायामाइन. एकदा मला सांगा तुम्हाला हिंट क्लिअर आहे का. नंतर मग आपण प्युरिनकडे जाऊ. प्युरिन नाव छोटं पण रिंग मोठी. प्युरिनचं नाव PURINE, छोटं नाव आहे पण रिंग किती आहेत त्याच्यामध्ये 2 रिंग आहेत. आणि मग त्याची हिंट काय आहे आता AG. AG पहिला आहे ऍडेनाइन. ऍडेनाइनच्या डोक्यावर परत NH2 आहे. पहिल्याच्या डोक्यावर काय आहे परत NH2. आणि जो तुमचा ग्वानाइन आहे, ग्वानाइनच्या डोक्यावरती काय दिसेल तुम्हाला C डबल बॉन्ड O आणि साईडला इथं दिसणार आहे NH2. बघा फक्त NH2 असेल तर ऍडेनाइन, NH2 सोबत डबल बॉन्ड O असेल तर ग्वानाइन. ठीक आहे. सो 2 रिंग असतील तर प्युरिन, फक्त NH2 दिसत असेल तर ऍडेनाइन आणि NH2 सोबत O दिसत असेल तर ग्वानाइन. सो तुम्हाला या हिंट्स लक्षात ठेवून स्ट्रक्चरला आयडेंटिफाय करायचं आहे. डोंट लर्न द स्ट्रक्चर पाठ करून गिरून काढू नका. या हिंट्स लक्षात ठेवा, क्वेश्चन तुमचा सुटून जाईल.
ठीक आहे, थोडंसं बॅक पळवा, मागे न्या आणि परत ती हिंट बघून काढा. मग आता बघा, हा तुमचा शुगर आहे. मी काय सांगितलं, न्यूक्लियोटाइड पासून. डीएनए कोणापासून बनलाय, न्यूक्लियोटाइड पासून. न्यूक्लियोटाइड म्हणजे काय, न्यूक्लियोटाइड म्हणजे शुगर. कोणती शुगर असते, डीऑक्झीरायबोज किंवा रायबोज. अजून काय असतं, फॉस्फेट ग्रुप. तो कसा दिसतो त्याचं स्ट्रक्चर दाखवलं, पाठ करायचं नाहीये. आणि नंतर दाखवले एन बेस. एन बेस ना लक्षात ठेवायचं आहे. नायट्रोजन बेस टोटल 5 आहेत. किती टाईपचे, 2 टाईपचे, पायरिमिडिन आणि प्युरिन. पायरिमिडिन 3 आहेत, CUT, सायटोसिन, युरॅसिल, थायामाइन. आणि प्युरिन 2 आहेत, ॲडेनाइन आणि ग्वानाइन. मग तुमचे शुगर, फॉस्फेट आणि एन बेस एकमेकांना लिंक्ड असतात. कोणत्या कार्बनला असतात म्हणून विचारतील. हा तुम्ही इथं शुगर ठेवलाय. ठीक आहे, सो 5 मेंबरची रिंग. आणि बघा सेकंड कार्बनला कोण आहे, OH. सेकंड कार्बनला OH असेल तर शुगर कोणती आहे, रायबोज. त्याच्या फर्स्ट कार्बनला लागलेला असतो नायट्रोजन बेस. आपल्याला विचारतील, शुगर अँड नायट्रोजन बेस आर अटॅच टू फर्स्ट कार्बन. सिमिलर क्वेश्चन असेल, फॉस्फेट. हा इथे कोण आहे, फॉस्फेट. फॉस्फेट अँड शुगर आर अटॅच टू फिफ्थ कार्बन. क्वेश्चन समजला का, शुगर अँड फॉस्फेट आर अटॅच टू फिफ्थ कार्बन. शुगर अँड नायट्रोजन बेस आर अटॅच टू फर्स्ट कार्बन. इथे क्वेश्चन असण्याचे जास्त चान्सेस आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. नाही समजलं शुभांगी मला, बट विदाउट फॉस्फेट प्रार्थना मॅम न्यूक्लिओटाइड. अच्छा, ओके ओके, ठीक आहे, सांगेन मी पुढे, समजलं. नंतर आहेत डीएनएचा मॉलिक्यूल मध्ये काय आहे बघा, सेकंड कार्बनला O नाहीये. O नाहीये तर डीऑक्झीरायबोज. डीऑक्झीरायबोज शुगर ओळखली. फर्स्ट कार्बनला असतो एन बेस, फिफ्थ कार्बनला असतो फॉस्फेट. हा झाला न्यूक्लियोटाइड. आणि न्यूक्लियोटाइड एक आहे, याच्या खाली दुसरा, याच्या खाली तिसरा, याच्या खाली चौथा, पाचवा, सहावा आला की आपले डीएनएची स्ट्रँड बनते. बघा इथे हे दिसला, शुगर, हा आतमध्ये एन बेस, वरती फॉस्फेट. हा एक न्यूक्लियोटाइड, हा दुसरा न्यूक्लियोटाइड, हा तिसरा न्यूक्लियोटाइड, हा चौथा न्यूक्लियोटाइड, हा पाचवा न्यूक्लियोटाइड. डीएनएची पहिली स्ट्रँड बनली. सिमिलरली आता उलट स्ट्रक्चर, पहिला न्यूक्लियोटाइड, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, हे दुसरी स्ट्रँड. आणि पहिली दुसरी स्ट्रँड एकमेकांच्यात असं गुंता करत जातात आणि स्ट्रक्चरचं नाव आहे डबल हेलिक्स स्ट्रक्चर. स्ट्रक्चरचं नाव काय असतं, डबल हेलिक्स स्ट्रक्चर. आपल्याला अजून एक क्वेश्चन विचारू शकतात, डीएनए मध्ये कोणते बेस पेरिंग आहेत. बेस पेरिंग म्हणजे नायट्रोजन बेस कोणते आहेत. डीएनए मध्ये असतं ॲडेनाइन, थायामिन, ग्वानाइन आणि सायटोसिन, ज्याला आपण ATGC म्हणतो. डीएनए मध्ये कोणतं बेस पेरिंग असतं, ATGC. A डबल बॉन्ड T, G डबल बॉन्ड C. हे तुम्हाला डीएनए मध्ये बघायला भेटेल. A आणि T मध्ये काय आहे विचारतील, देर आर 2 हायड्रोजन बॉन्ड. मला असं का वाटतंय माहिती नाही, पण हा हायड्रोजन बॉन्ड थोडंसं इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जरासं याला माइंड करा की विसरू नका. हायड्रोजन बॉन्ड. G आणि C, ग्वानाइन आणि सायटोसिन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. बॉन्ड कुठले आहेत, हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे, नाव सांगितलं फक्त कुणाल. डबल हेलिक्स आहे त्याचं नाव आहे, मी एक्सप्लेन नाही करत आहे स्ट्रक्चरला. ठीक आहे, अजून आता आरएनए. आरएनए मध्ये फक्त एकच स्ट्रँड आहे बघा. आरएनए मध्ये एकच स्ट्रँड आहे, तीच स्ट्रँड अशी उलटी कॉइलिंग करेल. तीच स्ट्रँड तशी काय करेल, उलटी कॉइलिंग. सो आरएनए मध्ये जर बेस पेर विचारले तर आरएनए मध्ये असतो AUGC. आरएनए मध्ये नायट्रोजन बेस कोणता आहे विचारलं तर ॲडेनाइन, युरॅसिल, ग्वानाइन, सायटोसिन, AUGC. दॅट्स इट, संपला. दिस इज एंड ऑफ बायोमॉलिक्युल्स. अजून काही डाऊट आहे का. न्यूक्लियोसाइड एक सांगायचा होता. न्यूक्लियोटाइड, टाइड म्हणजे 3, शुगर, फॉस्फेट, एन बेस. न्यूक्लियोसाइड, S म्हणजे सेकंड, सेकंड म्हणजे 2च असणारे. शुगर असणारे, नायट्रोजन बेस असणारे. सो ती हिंट कोणी दिली, शुभांगी म्हटली न्यूक्लियोसाइड मध्ये 2च घ्यायचे आहेत. कोणाला घेतलं नाही, पी फॉर प्रार्थना मॅम. पीला नाही घ्यायचं, फॉस्फेट्सना नाही घ्यायचं, फक्त शुगर आणि एन बेस आले की काय बनतात, न्यूक्लियोसाइड. आरएनए सिंगल स्ट्रँडेड, डीएनए डबल स्ट्रँडेड.
डीएनए ची डायरेक्शन विचारली तर डीएनए ची डायरेक्शन सांगायची 3' to 5'. ठीक आहे. डीएनए ची एक स्ट्रँड असते 3' to 5' आणि त्याची अपोजिट स्ट्रँड असते 5' to 3'. सो डायरेक्शन ऑफ स्ट्रँड ऑफ डीएनए इज 3' to 5' and 5' to 3'. दॅट्स इट. मला आता पहिले 2 ते 3 मिनिटं तुमची हीच कमेंट येऊ दे, बायोमॉलिक्युल्स क्लिअर आहे का. कार्बोहायड्रेट निवांत सांगितला, मग एन्झाईम सांगितले, मग प्रोटीन सांगितले अँड लास्टला सांगितलं डीएनए. डीएनए मध्ये तो न्यूक्लिओटाइड पासून बनलाय, मग शुगरचं स्ट्रक्चर दाखवलं, त्यामध्ये सांगितलं सेकंड कार्बन इम्पॉर्टंट आहे. ओ असेल सेकंड कार्बनवर तर रायबोज, नसेल तर डीऑक्झीरायबोज. सो शुगर झाल्यानंतर सांगितलं फॉस्फेट लागतो 5th कार्बनला आणि नायट्रोजन बेस लागतो 1st कार्बनला. फॉस्फेटचं स्ट्रक्चर इम्पॉर्टंट नाही, पण नायट्रोजन बेसचं आहे. सो नायट्रोजन बेस आर ऑफ 2 टाइप्स, प्युरिन, पायरिमिडिन. प्युरिन नाव छोटं 2 रिंग आणि पायरिमिडिन नाव मोठं 1च रिंग. पायरिमिडिनची हिंट आहे CUT, सायटोसिन युरॅसिल थायामाइन. प्युरिनची हिंट आहे AG, अग, दॅट इज ॲडेनाइन ग्वानाइन. ठीक आहे. डीएनए मध्ये कसं पेरिंग होतं सांगितलं, आरएनए मध्ये कसं पेरिंग होतं ते सांगितलं. सो बायोमॉलिक्युल इज डन. आता तुम्ही आज थोडंसं जागरण करून एकदा त्या नोट्स वाचा. आणि हा, नोट्समध्ये काही मिस्टेक्स होत्या, माझ्याकडून टायपिंग इश्यू झालाय, त्यामुळे मी थोड्याशा नवीन नोट्स म्हणजे रिवाइज चुकलेलं थोडंसं चेंज करून तुम्हाला डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलं. सगळ्यांनी डिस्क्रिप्शन सेक्शन एकदा चेक करायचं. 1 शॉट कुठे बघायचा, लेवल 1 लेवल 2 कुठून करायचं, MCQ कुठून करायचे, सगळं दिलंय. नोट्स सुद्धा दिलेल्या आहेत. ठीक आहे. क्लिअर झालं. फिजिक्सला टाइम कमी पडतोय का? कमी पडतोय संकेत? बोर्ड एक्झाम्स मध्ये फिजिक्स केलं नाहीये का? कसं टाइम कमी पडेल? आता तर कॉलेजला पण जायला लागत नाही, अख्खा दिवस तुम्ही घरी आहे. दिवसाला 3 पार्ट मध्ये डिवाइड करा. रात्री लेट नाईट केमिस्ट्री करा, सकाळी उठून लवकर मॅथ्स करा, दुपारच्या सेक्शन मध्ये फिजिक्स करा झोप येत नसेल तर. अदरवाइज फिजिक्स सकाळी करा, मॅथ्स दुपारी करा. सिंपल आहे ना. टाइम का नाही पुरत आहे? टोटल तुमच्याकडे 10 to 12 आवर्स आहेत, त्याला 3 हिस्स्यामध्ये डिवाइड करा आणि देन स्टडी करा. केमिस्ट्री घेतलाय दिवसभर केमिस्ट्री करतोय असं नाही. 7 ते 8 तास केमिस्ट्री नाही करायचंय, 3 तासात पटापट केमिस्ट्री करायचंय. सो उरलेला टाइम मॅथ्स आणि फिजिक्सचाच आहे. ऑफलाईन क्लासमध्ये सुद्धा पाठांतरच करतोय ना रे, रटूनच तर घेतोय, हेच करायचंय हेच करायचंय हेच करायचंय. ठीक आहे ना. सो केमिस्ट्रीचं अर्ध निम्म काम जर तुमचं ऑफलाईन मध्ये होत असेल तर तो टाइम तुम्ही फिजिक्स आणि मॅथ्सला युटिलाइज करा. ओके वेदांत, पॉलिमर मी उद्या अपलोड करेन. टाइम टेबल मध्ये उद्या आहे ना पॉलिमर, सो उद्या अपलोड करेन मी सकाळी. डोंट वरी अबाउट दॅट. थँक्यू सो मच. ओके, सो बायोमॉलिक्यूल असं म्हणूया का आपण 95% आपला परफेक्ट झालाय. 5% तुम्ही सिली मिस्टेक करणार, मलाच कॉन्फिडन्स आहे तुमच्यावर. ओके, अभी ग्लायसिन एक अकायरल, म्हणजेच ग्लायसिन बद्दल एकच क्वेश्चन विचारू शकतात की त्याच्यामध्ये कायरल कार्बन नाहीये. इट इज अमायनो ऍसिड विच इज नॉट कायरल. चलो, सो आता टाइम वेस्ट करू नका. उद्या सकाळी तुम्हाला डेली टार्गेट येईल, त्या डेली टार्गेटला फॉलो करा. ठीक आहे. सिली मिस्टेक नाही करणार. चलो, नाही केले तर आय विल बी अ प्राऊड टीचर देन, है ना. माझा इतका आनंद कोणालाच नाही होणार जर तुम्ही बायोमॉलिक्यूलचे सगळे क्वेश्चन अटेम्प्ट केले तर. ओके, उद्या एक MCQ सेशन घेते सेम टाइमला, माइट बी 8 ते 9. 30 MCQ असतील. 30 MCQ मध्ये तुमचे किती करेक्ट येतात बघूया. लाईव्ह सॉल्व्ह करू, पण तुम्ही तुमचा स्कोर लिहून ठेवायचा आणि लिहून ठेवत ठेवत त्याच्यानंतर मला लास्टला सांगायचं की आउट ऑफ 30 तुमचे किती क्वेश्चन्स करेक्ट आले. ठीक आहे. चलो, बाय एव्हरीवन. फक्त बायोमॉलिक्युल्स, फक्त बायोमॉलिक्युल्स.
ग्लायसिन नाही अभि, एक काइंड ऑफ ऑइली सबस्टन्स आहे, सो आय डोंट थिंक की तो सोल्युएबल असेल वॉटरमध्ये. बाकी त्याच्याबद्दल फार काय सांगणं थोडंसं डिफिकल्ट आहे. ग्लायसिन बद्दल मी केमिकल इन्फॉर्मेशन सांगू शकते. तो अमायनो ऍसिड आहे ज्याच्यामध्ये 2 हायड्रोजन ॲटम आहे, दॅट इज वाय इट इज अकायरल. तो असा अमायनो ऍसिड आहे की ज्याचं वेट सगळ्यात कमी आहे, लोएस्ट. चलो ठीक आहे, बाय एव्हरीवन, थँक्यू सो मच.